गुड इव्हनिंग. जास्त काही वाट न पाहता आता आपण चालू करूया आपलं वर्कशॉप. आवाज येतोय सर्वांना? मेसेज करा किंवा हात राईज करा, मला हँड राईज करा वरती. ओके, ठीक आहे, आपण सुरुवात करूया. थोडा उशीर झाला प्रत्येकाला जॉईन होण्यामुळे आपण एक 10 मिनिटं लेट चालू केले, तर जोपर्यंत चालेल तोपर्यंत सर्वांनी जॉईन राहावे. नमस्कार, मी सुनील पवळ, दिशा टेक्निकल इन्स्टिट्यूट बारामती येथून. आपलं पहिल्यांदा सर्वप्रथम स्वागत करतो सर्वांचं. आपण फन विथ इलेक्ट्रॉनिक्स या कार्यशाळेमध्ये सहभाग घेतलेला आहे. तर आपण ऍडव्हर्टाईज पाहिली होती, ह्या ऍडव्हर्टाईजला पाहूनच आपण जॉईनिंग झालेलं आहे. जसं की इलेक्ट्रॉनिक सिम्बॉल आपल्याला या वर्कशॉपमध्ये पाहायला भेटणार आहे. जवळपास 50 प्रकारचे सिम्बॉल, आणि जो सिम्बॉल आहे ती वस्तू प्रत्यक्षात कशी दिसते ती कशी दिसते. त्यानंतर एसी व डीसी सप्लाय यामधला फरक, एसी सप्लाय कसा तयार होतो, बऱ्याच जणांना माहिती पण नसेल, परंतु ते आपण पाहणार आहे बेसिक लेवलला. त्याच्यानंतर डीसी सप्लाय कसा तयार होत असतो ते पण माहिती असेल किंवा माहित नसेल, ते आपण पाहणार आहोत. आणि उद्या व्होल्टेज, करंट आणि इलेक्ट्रॉनिक्स जे बेसिक सर्किट आहे त्या सर्किटचे प्रकार आपण पाहणार आहोत उद्या. आणि तुम्ही स्वतःहून वही पेन उद्या घेऊन बसणार आहात आणि सर्किट स्वतः डेव्हलप करणार आहेत. कसं सर्किट डेव्हलप करायचं हे सुरुवातीला मी सांगेल. जे सिम्बॉल आज दिलेले त्याची पीडीएफ स्वरूपात तुमच्या व्हॉट्सअपला पीपीटी येऊन जाईल, आणि ते पाहून तुम्ही सिम्बॉल थोडेसे प्रिपरेशन करायचे उद्यासाठी. आणि तुम्हाला प्रत्येक सिम्बॉल दाखवला जाईल. जसं आता कॅमेरावरती तुम्हाला दिसतंय की इकडच्या साईडला एक 4-5 विद्यार्थी जॉईन आहेत, तर तसं तुम्ही सुद्धा उद्या कॅमेरा ऑन करून तुमचे सर्किट जे आहेत ते सर्किट ड्रॉ केल्यानंतर मला दाखवायचे. तर आजचे आपले जे फोकस पॉइंट आहेत ते इलेक्ट्रिकल सिम्बॉल आहे, एसीडीसी सप्लाय इन्फॉर्मेशन आहे, आणि आपला एसी डीसी सप्लाय कसा तयार होतो हे सांगणार आहे. तर सुरुवात करूया आपण सिम्बॉल पासून. सर्वांना स्क्रीन क्लिअर दिसते? मेसेज टाकू शकता मला स्क्रीन क्लिअर. जर तुम्हाला छोट दिसत असेल स्क्रीन तर तुमचा मोबाईल आडवा ठेवा आणि फुल स्क्रीन दिसेल तुम्हाला. मग त्याची मेसेज टाकू शकता आपण. सर्वात शेवटी आपण सगळ्यांना अनम्यूट करणार आहेत, मग तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही विचारू शकता. ओके, सर्वांनी मोबाईल आपला लँडस्केप मध्ये धरा, आडवा धरा, जेणेकरून तुम्हाला जी स्क्रीन आहे ती व्यवस्थित दिसेल. तुमचे जे सिम्बॉल्स आहेत किंवा तिथे इन्फॉर्मेशन दिलेले, इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत मिळणारच आहे. पीडीएफ तुम्हाला मी लगेच, आपलं वर्कशॉप झालं हे की एक 10 ते 15 मिनिटांमध्ये तुम्हाला पीडीएफ टाकणार आहे. तसंच आपण हे रेकॉर्डिंग पण करतोय. रेकॉर्डिंग तुम्हाला पाहिजे असेल तर रेकॉर्डिंग सुद्धा भेटून जाईल. तर पहा, पहिला सिम्बॉल आहे आपला रेजिस्टर. तर इलेक्ट्रॉनिक्स मधला सर्वात महत्वाचा भाग म्हणा. एक सुरुवातीला तर खरं बॅटरी सप्लाय वगैरे पाहिजे होतं, पण रेजिस्टर घेण्यामागचं कारण म्हणजे सगळे कार्य आपल्या अडथळ्याने घडत असतात. त्या टाईप मध्ये रेजिस्टर आहे सुरुवातीला. की बॅटरी पासून किंवा टेस्टर जर पाहिला तुमचा, तर टेस्टर मध्ये एक काळा पार्ट असतो, किंवा कलरचे पार्ट इथं शेजारी दिसत असेल तुम्हाला की त्याच्यावरती डिफरंट डिफरंट टाईपचे कलर दिलेले असतात. मग ते कलर कोड कसे काढायचे हे सुद्धा तुम्हाला मी उद्या सांगेलच. पण आज आपण पाहूया हा रेजिस्टर काय करतो. तर याच्या एका बाजूला करंट दिला जातो. करंट हा अपडाऊन होईल, किंवा ह्याच्यामध्ये वायर असते, छोटीशी तार असते. त्या तारेमध्ये काय होतं तर त्याला विरोध होत असतो. म्हणजे इलेक्ट्रॉन्स जे फ्लो होतात, करंट जो फ्लो होतो तो करंटला पुढे जाऊ न देण्यासाठी, म्हणजे कमी प्रमाणात सोडण्यासाठी हा रेजिस्टर वापरलेला असतो. जसे की रस्त्यावरती आपल्या गाड्यांचं स्पीड कमी करण्यासाठी स्पीड ब्रेकर टाकलेले असतात.
तसं करंटला कमी फ्लो होण्यासाठी हे रेजिस्टर टाकलेले असतात. जर आपला मोबाईलचा चार्जर घेतला आणि त्याच्यामध्ये जर रेजिस्टर नसतील तर करंट डायरेक्ट मोबाईलला भेटणारे, मोबाईल गरम होणार आणि मोबाईलची बॅटरी फुटू शकते. तर मोबाईलला करंट व्यवस्थित भेटण्यासाठी या रेजिस्टरचा उपयोग केला जातो. ह्याला रेजिस्टर असं म्हटलं जातं. मग त्याच्या मोजण्याचे जे एकक आहे तो ओहम आहे. ओहमचा सिम्बॉल्स तुम्हाला दिसेल पुढे गेल्यावरती. ओहम्स मध्ये रेजिस्टर मोजला जातो आणि त्याच्या मोजण्यासाठी ओहम मीटर वापरला जातो. म्हणजे हे एक लक्षात ठेवा की रेजिस्टर आर अक्षराने दाखवतात. त्याचा मेन यूज काय आहे तर करंटला अपोज करणं. करंट वाहत असतो, त्या करंटला अडथळा निर्माण करणं या रेजिस्टरचं काम आहे. म्हणजे गतिरोधकचं उदाहरण का देतोय तर आपली गाडीला स्पीड असेल तर स्पीड कमी करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी, समजा शाळा असेल, हॉस्पिटल असतील, अशा ठिकाणी गतिरोधक टाकलेले असतात. तर आपल्या गाडीचं स्पीड कमी व्हावं म्हणून. तसंच करंट एकदम जास्त प्रमाणात किंवा ओव्हरफ्लो होऊ नये म्हणून काय केलं जातं, हा रेजिस्टर वापरला जातो. आणि ऍक्च्युअल मध्ये हा रेजिस्टर अशा पद्धतीचा असतो. त्याच्यावरती ब्लॅक, ब्राऊन, रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ग्रे, व्हायलेट, व्हाईट अशा टाईप मध्ये कलर दिलेले असतात आणि त्या कलर कोड नुसार रेजिस्टरची व्हॅल्यू काढली जाते. मग कुठला रेजिस्टर 1K चा आहे, 2K चा आहे, 1.5K चा आहे, असे वेगवेगळे रेजिस्टर कलर कोड नुसार काढले जातील. ते आपण उद्याच्या लेक्चरला पाहणार आहोत. आता फक्त आपण सिम्बॉल्स पाहतो. तर सिम्बॉल्स मधलं पहिलं की रेजिस्टर आर अक्षराने दाखवतात, करंटला अपोज करतो, ठीक आहे, आणि तो ओहम मध्ये मोजला जातो. आणि तो मीटर जो असतो, जसं की आपले लाईट बिल मोजण्यासाठी घराच्या बाहेर एनर्जी मीटर बसवलेला आहे, तसं ह्याचा रेजिस्टर मोजण्यासाठी ओहम मीटर नावाचा मीटर असतो आणि तो कार्य करत असतो रेजिस्टन्स मोजण्यासाठी. त्याच्यानंतर हा आहे दुसरा 2 नंबरचा व्हेरिएबल रेजिस्टर. तुम्ही बघितलं असेल की हा खालचा रेजिस्टरच दिसतोय, पण रेजिस्टर वरती आडवी रेस टाकलेली आहे. म्हणजे तो व्हेरिएबल, तुम्हाला व्हॅल्यू बदलायची, रेजिस्टन्स वाढवायचा आहे किंवा कमी करायचा. आणि ऍक्च्युअल मध्ये पाहिला तर इथं दिसेल तुम्हाला या दुसऱ्या साईडला. ठीक आहे, हा रेजिस्टर काय करतोय, इकडे एक नॉब आहे, इकडे एक नॉब आहे, इथं तुम्ही वायर जोडू शकता. आणि हा जो पॉइंट आहे, हा दिसतोय तो, हा काय करू शकता तुम्ही, इकडच्या तिकडच्या साईडला व्हेरी करू शकता. एकतर या साईडला नेऊ शकता किंवा या साईडला नेऊ शकता. असं करून तुम्ही काय करू शकता, रेजिस्टन्स व्हॅल्यू वाढवू शकता किंवा कमी करू शकता. आता हा रेजिस्टर तुम्ही कुठं पाहिलेला आहे, आठवतंय का कुणाला, मेसेज करून तुम्ही हे करू शकता, मला सांगू शकता असा रेजिस्टर तुम्ही डेली यूज मध्ये पाहिलाय का? पाहिला असेल तर यस म्हणा, नसेल तर मग नो म्हणा. मी सांगतो उत्तर कुठं पाहिलं होतं. व्हेरिएबल रेजिस्टर तुम्ही पाहिला असेल असा, म्हणजे ह्या टाईप मध्ये नाहीये, थोडासा वेगळ्या टाईप मध्ये पाहिलेला असेल. ठीक आहे, तर हा रेजिस्टर कुठं वापरलेला असतो, फॅन रेग्युलेटर माहिती असतील, फॅनचं स्पीड कमी जास्त करायचंय तुम्हाला, तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा वाउंड रेजिस्टर असायचे. आता सध्या इलेक्ट्रॉनिक्स रेजिस्टर आल्यात, पण सुरुवातीला हे जी तार असायची ही नायक्रोमची तार होती. लक्षात ठेवा कशाची तार होती, नायक्रोम. नायक्रोम हा धातू आहे, त्याची तार वाउंड केलेली असायची, याच्यावरती गुंडळलेली असायची. आणि त्या तारेचा रेजिस्टन्स जास्त असल्यामुळं हा नॉब राईट लेफ्टला जर नेला तर रेजिस्टन्स वाढणे किंवा कमी होणे अशा क्रिया घडायच्या आणि तुमचा फॅनचं स्पीड कमी किंवा जास्त व्हायचं. पण आता आधुनिक काळामध्ये हा वाउंड रेजिस्टर राहिलेला नाहीये, त्याच्याऐवजी आलेला आहे इलेक्ट्रॉनिक्स रेजिस्टन्स. म्हणून मी ह्या वर्कशॉपला नाव दिलेलं आहे फन विथ इलेक्ट्रॉनिक्स. म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स काय होत चाललेलं आहे तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वाढत चाललेलं आहे प्रत्येक गोष्टीला. आता फॅन रेग्युलेटर सुद्धा इलेक्ट्रॉनिक्सचा आलेला आहे. त्याचबरोबर सॉरी, त्याचबरोबर जो फॅन आलेले आहेत, आता तुम्ही ऍडव्हर्टायझिंग वगैरे पाहत असाल की फॅन सुद्धा तुम्हाला काय दिसत आहेत तर इलेक्ट्रॉनिक्स आलेले आहेत, की फॅनचं स्पीड रिमोट वरून कमी जास्त सहजरित्या केलं जातं. त्यानंतर नेक्स्ट स्लाइड घेऊया आपण.
द थर्ड नंबरचा आहे पोटॅन्शिओमीटर दिलेला आहे. आता हे नॉब तुम्ही पाहिलं असेल बरोबर. मी अनम्यूट करतो सगळ्यांना 1 मिनिटासाठी. कुठं नॉब पाहिला असेल आपण सांगू शकता मला. 1 मिनिट हा. अनम्यूट करून उत्तर देऊ शकता आपण. हा नॉब कुठं पाहिलेला आहे का? कोणच नाही. आपण स्वतःला अनम्यूट करू शकता. अनम्यूट करून उत्तर देऊ शकता. आहे कुणाला माहिती आहे हा रेजिस्टर कुठं वापरला जातो किंवा मीटर कुठं वापरला जातो? ठीक आहे, चला मी सांगतो. साऊंड सिस्टीम वगैरे वापरलेली आहे तुम्ही बरोबर. होम थिएटर प्रत्येकाच्या घरात असेल. आहे का होम थिएटर घरामध्ये? तुम्ही त्या होम थिएटरचं नॉब फिरवत असाल, कमी किंवा जास्त करत असाल, तर तो हा मीटर म्हणजे रेजिस्टर आहे की एखादी व्हॅल्यूम म्हणजे तुमचं साऊंड सिस्टीमचं असेल किंवा होम थिएटर असेल किंवा शाळेमधले तुमचं जे मशीन्स असतात बरोबर, माईकला जोडलेलं वगैरे, त्या मशीनचे जे नॉब आहेत ते हे नॉब आहेत. ठीक आहे, त्याच्या साह्याने सुद्धा काय केलं जातं, व्हॅल्यूम प्लस मायनस करणं, व्हॅल्यूम कमी जास्त करणं. कमी जास्त करणं म्हणजेच काय करतोय, तो व्हेरिएबल रेजिस्टर प्रमाणेच काम करतोय की रेजिस्टर कमी असेल तर आवाज कमी येणार आहे, रेजिस्टर जास्त असेल तर आवाज जास्त आहे. म्हणजे तुमची ही तर व्हॅल्यू कशी आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. ह्या व्हॅल्यूला तुम्ही फिरवणार आहात आणि तुमचा आवाज कमी किंवा जास्त करणं या रेजिस्टरचं काम आहे. मग तुम्हाला इथे एक बटन्स दिसत असतील बघा, किंवा 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर असे तुम्हाला नंबर दिसत आहेत. हे बघा, व्हीसीसी म्हणजे त्याला व्होल्टेज दिलं जातं, 12 व्होल्ट पर्यंत हा काम करत असतो. ग्राउंड म्हणजे निगेटिव्ह वायर दिली जाते. आणि आउटपुट म्हणजे तुम्हाला सांगायची गरज नसेल बहुतेक, आउटपुट म्हणजे सिग्नल तुम्ही त्याच्याकडून घेणार आहात. तर अशा 3 टर्मिनलचा हा पोटेन्शिओमीटर असतो. मग त्याच्यामध्ये तुम्ही सिग्नल देणं किंवा व्होल्टेज देणं, सिग्नल घेणं आणि त्याला ग्राउंड म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह वायर कोणत्याही कॉम्पोनंटला, इलेक्ट्रॉनिक्स कॉम्पोनंटला पॉझिटिव्ह केबल, निगेटिव्ह केबल किंवा आपण पॉझिटिव्ह टर्मिनल, निगेटिव्ह टर्मिनल असं म्हणतो, तर ते आपण द्यावंच लागतं. ठीक आहे, लक्षात आलं की व्हॅल्यूम कमी जास्त करण्यासाठी या रेजिस्टरचा किंवा पोटेन्शिओमीटरचा वापर केला जातो. त्यानंतर ट्रिमर रेजिस्टर आहे किंवा ह्याला टायमर सुद्धा म्हटलं जातं. जसं रेडिओ असतील किंवा इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू असतील की तुम्हाला टायमिंग ऍडजस्ट करायचं, जसं आपल्या मोबाईलमध्ये अलाराम आहे. ठीक आहे, तसं हा देखील तुम्हाला काय करतो, टाइम ऍडजस्ट करून देतो, किती मिनिटाचा लावायचा आहे, किती सेकंदाचा लावायचा आहे, याच्यावरती तुम्हाला हा टायमिंग ऍडजस्ट करून देणार आहे. आणि थोड्यानंतर तो ऑटोमॅटिक ट्रिप होणार, म्हणजे सर्किट चालू होणार. टाइम लावून देण्यासाठी हा रेजिस्टर वापरला जातो. म्हणजे पहिला पहिला आपण पोटेन्शिओमीटर की व्हॅल्यूम कमी जास्त करण्यासाठी आणि हा टाइम लावण्यासाठी, की टाइम तुम्हाला कसं ऍडजस्ट करायचंय ते तुम्ही पाहू शकता. किंवा ह्याचा अजून दुसरा उपयोग आहे की जुन्या काळामध्ये एफ एम असायचे, तर त्या एफ एम ची फ्रिक्वेन्सी ट्युनिंग करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग केला जायचा. तसं अजून दुसरा सुद्धा आहे याच्यामध्ये, तो पुढे पाहूया आपण. बघा, पुढचा पाचवा आपला सिम्बॉल आहे. अ, हे सिम्बॉल पाहिलेत का बरं, थर्मिस्टर तुम्ही पाहिलेत का कुठे? अनम्यूट करून उत्तर देऊ शकता. थर्मिस्टर नावाचा सिम्बॉल जरी व्याख्या साईडला वाचली तरी तुम्हाला लक्षात येईल की कशासाठी वापरलेला आहे हा. कोण सांगेल? हे बघा इथे लिहिलेलं आहे. आवाज येत नाहीये का सगळ्यांना?
आवाज येतो माझा? हॅलो. थोडस नेटवर्क मध्ये या, आवाज येईल क्लिअर आपल्याला. तर बघा, टेम्परेचरसाठी वापरला जातो हा सेन्सर. सेन्सर म्हणा किंवा थर्मिस्टर म्हणा, आता सेन्सर नाव दिलेलं आहे ह्याला. आता सध्या भरपूर एसी मध्ये असेल किंवा तुमच्या कार मध्ये असतील की ऑटोमॅटिक टेम्परेचर कंट्रोलर येते किंवा एसी कंट्रोल होतं बघा, ऑटोमॅटिक चालू बंद होणे. किंवा असा जर तुम्ही पार्ट बघितला असेल, जर इन फ्युचर कधी तुम्हाला कूलरची मोटर म्हणा किंवा फॅन, टेबल फॅन असेल किंवा जो भिंतीवरचा फॅन असेल, वॉल फॅन असेल, तो जर खोलून कधी पाहण्याचा योग जर आला, तर असाच तुम्हाला एक थर्मोमीटर दिसणार आहे किंवा थर्मिस्टर दिसणार आहे. तर तो काय करतो, वायडिंगचा जो टेम्परेचर आहे तो जर वाढत असेल तर फॅन ऑटोमॅटिक बंद करणं हे काम त्याचं आहे. म्हणजे टेम्परेचर सेन्स करणं, टेम्परेचर प्रमाणापेक्षा जास्त न जाऊ देणं, हे काम थर्मिस्टरचं आहे किंवा याला थर्मोमीटर असं म्हटलं जातं. की टेम्परेचर मोजण्यासाठी इलेक्ट्रॉनिक सर्किट मधलं टेम्परेचर मोजणं, आणि उष्णता जर वाढत असेल प्रमाणापेक्षा जास्त तर सर्किट बंद करणं. आपल्या मोबाईल मध्ये सुद्धा हे आहेत. तुम्ही मोबाईल कधी उन्हामध्ये ठेवून बघा, तुम्हाला डायरेक्ट एक अर्ध्या तासांनी त्याच्यावरती लिहून येणार की तुमचा मोबाईल ओव्हरहीट झालेला आहे, तरी त्याला बाजूला ठेवा, सावलीमध्ये ठेवा किंवा थंड करा, असा काहीतरी मेसेज येतो. मग ते हे काम जे आहेत हे सगळे थर्मोमीटर किंवा टेम्परेचर सेन्सरचे काम असतात. त्याच्यानंतर पुढचा सेन्सर जो आहे तो तुमचा LDR. साध्या सोप्या भाषेमध्ये जर शाळेतील मुलं जर असतील तर त्यांना माहिती आहे की LDR म्हणजे काय, किंवा लाईट डिपेंड रेजिस्टर. फोटो रेजिस्टर त्याला मी म्हटलेलं आहे, सायंटिफिक भाषेत त्याला फोटो रेजिस्टर म्हणतात, पण आपल्या शाळेच्या भाषेमध्ये त्याला LDR म्हटलं जातं, लाईट डिपेंड रेजिस्टर, जो प्रकाशावरती काम करतो. म्हणजे उजेड पडल्यानंतर आपल्या बघा स्ट्रीट लाईट असतील, गावातल्या असतील किंवा शहरातल्या असतील, की ऑटोमॅटिक बंद होतात, ऑटोमॅटिक चालू होतात. तर त्याच्या मागचं जे मेन फंक्शन करणारा जो घटक आहे तो हा आहे LDR. त्याचा सिम्बॉल बघा कसा दिलेला आहे. रेजिस्टर आपला नॉर्मल दिलेला आहे, राऊंड दिलेला आहे, आणि एरो दिलेले आहेत दोन, की बाण दिले आहेत दोन. ते लाईट दर्शवतात की त्या रेजिस्टरवरती लाईट पडतात. लाईट पडल्यानंतर तो रेजिस्टर काय करतो, आपलं कार्य करतो. ह्याच्यावरती अंधार पडला की बल्ब चालू करणार आहे, उजेड पडला की ऑटोमॅटिक बल्ब बंद करणार आहे. म्हणजे वायरमन काय जात बसत नाहीये स्ट्रीट लाईट बंद करायला, किंवा ऑटोमॅटिक सिस्टीम केलेली. जर एवढ्या सगळ्या स्ट्रीट लाईट बंद करायचे असते तर किती वायरमन लागतील याचा विचार करू शकता. तर त्या वायरमनचं काम कुणी हलकं केलेलं आहे, तर ह्या LDR. LDRचा फुल फॉर्म जर नोटबुक असेल तर लिहून ठेवा, ह्याला दुसरं नाव आहे LDR. मी थोडस हे करतो, इथे लिहितो LDR. सगळ्यांना दिसत असेल बघा, LDR, लाईट डिफेंड रेजिस्टर. लाईट डिफेंड रेजिस्टर म्हणजे LDR, की जो उजेडावरती अवलंबून आहे किंवा उजेडावरती कार्य करत असतो. LDR म्हणायचं त्याला, लाईट डिपेंड रेजिस्टर. आता सध्याच्या काळामध्ये इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामध्ये ह्याचा जास्त करून उपयोग होतोयच. तुम्ही पाहत असाल की घरातल्या लाईट असतील, जसं की PIR नावाचा सेन्सर आलाय, त्या सेन्सरच्या समोरून तुम्ही गेला की लाईट ऑटोमॅटिक लागते, आणि सेन्सर पासून बाजूला गेलात की लाईट बंद होते. समोर असला की लाईट ग्लो होणार आहे, बाजूला असला की लाईट बंद होणार आहे. त्या टाईप मध्येच हा LDR आहे. अंधार पडला की लाईट चालू होणार आहे, उजेड असला की लाईट बंद होणार आहे. एक दृष्ट्या असंही चांगलं आहे की आपलं विजेची बचत पण होते, आणि घरामध्ये सुद्धा हा यूज करू शकता. फक्त ह्याचं सर्किट कसं बनवायचं हे थोडस तुम्ही मेसेज करून मला विचारू शकता वगैरे. नंबर तुमच्याकडे भेटलेलाच आहे माझा. ठीक आहे, नेक्स्ट घेऊया आपण. आता ऍक्च्युअल
डायोड, किती जणांना डायोड माहिती आहे बरं इथे? आपण मेसेज करू शकता किंवा अनम्यूट करून उत्तर देऊ शकता मला. डायोड आहे कुणाला माहिती? ठीक, ओके. मोबाईल मध्ये असतात, ओके ओम, गुड. ठीक आहे. डायोड हा पार्ट जो आहे तो सप्लायचं रूपांतर डीसी सप्लाय मध्ये करण्यासाठी, कशासाठी उपयोग होतोय नीट ऐका. एसी सप्लायचं रूपांतर डीसी सप्लाय मध्ये करण्यासाठी. मग घरामध्ये अशी कुठली कुठली उपकरणे आहेत की आपण एसी ला जोडतोय, म्हणजे घरातल्या जे 5 पिन प्लग आहे त्याला जोडतोय आणि डीसी सप्लाय होतोय, अशी कुठली उपकरणे आहेत सांगा बरं आता. मोबाईल. मोबाईल, ओके. अजून? चार्जर. अजून? वॉटर प्युरिफायर. वॉटर प्युरिफायर, व्हेरी गुड. अजून? तुम्ही जर आता जर विचार केला ना, फक्त घरामधल्या अशा कुठल्या वस्तू राहिलेल्या आहेत की इलेक्ट्रॉनिक्स नाहीये त्याच्यामध्ये, तर आता फॅन तर नवीन आलेलेच आहेत, पण तुमच्याकडचे जुने फॅन जर असतील, म्हणजे आता सध्या आपल्याकडे बऱ्यापैकी अजून तसे फॅन आले नाहीत की रिमोट कंट्रोलचे वगैरे, कोणी कोणाकडे असतील पण, तर फॅन सुद्धा इलेक्ट्रॉनिक्स आलेले. तुमचं टीव्ही असेल, मिक्सर इलेक्ट्रिकल मध्ये मोडतो, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स नाहीये. परंतु मगाशी थर्मोमीटर दाखवला होता बघा, टेम्परेचर सेन्सर दाखवलेला होता, तर इलेक्ट्रॉनिक्स पार्ट त्याच्यामध्ये वापरलेला आहे. फ्रीज जर पाहिलं तुम्ही तर फ्रीज मध्ये सुद्धा इलेक्ट्रॉनिक्सचे कॉम्पोनंट आलेले, सर्किट आलेलं आहे. वॉशिंग मशीन असेल, इलेक्ट्रिकल सप्लाय देतोय, मोटर आहे, पण त्याचं कंट्रोल करण्यासाठी वरती नॉब दिलेले आहेत, तर तिथं सुद्धा इलेक्ट्रॉनिक्स आलेलं आहे. बरोबर, म्हणजे टीव्ही असेल, टेप असेल, डीव्हीडी असेल, व्हीसीडी असेल, असे कुठलेही तुमच्या मोबाईलचे चार्जर असतील, होम थिएटर असेल, अशा प्रत्येक वस्तू तुम्ही जर घरामध्ये इकडे तिकडे जरी तुम्ही लक्ष दिलं तर तुम्हाला बल्ब दिसतील, ट्यूब दिसतील, तर त्या बल्ब ट्यूब सुद्धा एलईडी आलेले आहेत. एलईडी कशावरती चालतात तर डीसी सप्लाय वरती. मग आपल्या घरामध्ये एसी सप्लाय आहे, पण त्या एसी सप्लायचं रूपांतर हा जो डायोड आहे तो काय करतो, डीसी मध्ये करतो. म्हणजे मी 4 मुद्दामून डायोड घेण्यामागचं कारण काय आहे, तर ह्या 4 डायोडला ब्रिज रेक्टिफायर म्हणतात. बघा, लक्ष देऊन ऐका नीट, ह्याला काय म्हटलं जातं 4 डायोडला? ब्रिज रेक्टिफायर. पुढे आहेच 50वा जो सिम्बॉल आहे आपला सगळ्यात शेवटचा, तो ब्रिज रेक्टिफायरच आहे. म्हणजे हा काय काम करतो तर एसी सप्लायचं रूपांतर डीसी सप्लाय मध्ये करणं. किंवा आता मग अशी ओमनी सांगितलं की हा मोबाईल मध्ये वापरतात, तर मोबाईल मध्ये कुठं वापरला जातो, तर त्याचं कारण सांगतो. इथं एक असतो एनॉड, ह्या टर्मिनलचं नाव एनॉड आणि ह्या टर्मिनलचं नाव कॅथॉड असतं. म्हणजे एक पॉझिटिव्ह टर्मिनल आणि एक निगेटिव्ह टर्मिनल. ठीक आहे, ह्या साईडला पॉझिटिव्ह टर्मिनल असेल, या साईडला निगेटिव्ह टर्मिनल असेल. तर हा काय काम करतो तर एकाच साईडनी सप्लाय देण्याचं काम करतो. म्हणजे त्याला म्हटलं जातं फॉरवर्ड बायस. तो सप्लाय इथून याच बाजूला देणार, उलट्या दिशेने सप्लाय येऊ शकत नाही. हा डायोडचं काम आहे. मग मोबाईल बघा, चार्जिंग होत असताना मोबाईल चार्जिंग झाला, 100% झाला, तर पुन्हा चार्जिंग कडे जातं का? किंवा आपण बटन बंद केलं चार्जरचं आणि मोबाईलची वायर तशीच मोबाईलला जोडलेली आहे, चार्जरची वायर मोबाईलला जोडलेली, तर मोबाईल आपला कधी डिस्चार्ज होतो का बरं? मला अनम्यूट करून उत्तर देऊ शकता, बोलू शकता माझ्याशी. नाही होत. नाही होत. का होत नाहीये तर त्याच्या मागचं कारण काय, तर हा डायोड वापरलेला आहे त्याच्यामध्ये, तो रिव्हर्स बायस मध्ये, म्हणजे उलटा सप्लाय अजिबात येऊ देत नाही. एक जर डायोड वापरला, हा सिंगल डायोड वापरला, तर तो काय काम करतोय, फक्त एकाच डायरेक्शननी करंट जो आहे आपला तो करंट फ्लो करत असतो, दुसऱ्या डायरेक्शननी करंट फ्लो करत नाही. मग त्याला म्हटलं जातं, एका डायरेक्शननी करंट फ्लो करणाऱ्याला म्हटलं जातं फॉरवर्ड बायस. फॉरवर्ड म्हणजे सरळ जोडणी. त्या डायोडला पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हला निगेटिव्ह जर वायर जोडली तर तो काम करतो, एकाच दिशेने करंट पाठवायचं.
लाइटिंगच्या माळा असतील त्याच्यामध्ये सुद्धा हा वापरला जातो. लाइटिंगची माळ तुमची चालू बंद होते, काही सेकंद चालते, काही सेकंद बंद होते. मग त्याच्या मागचा हा डायोड जो दिसतो ऍक्च्युअल त्याचं वरती तुम्हाला डायग्राम दाखवते बघा छोटीशी काढून. पी टाईप सेमीकंडक्टर आणि एन टाईप सेमीकंडक्टर असे दोन सेमीकंडक्टर असतात. पी टाईप आणि एन टाईप. पी टाईप म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज ज्याच्यामध्ये जास्त तो पी टाईप सेमीकंडक्टर आणि ज्याच्यामध्ये निगेटिव्ह चार्ज जास्त तो एन टाईप सेमीकंडक्टर. मग काय होतात, पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह वायर भेटली, निगेटिव्हला निगेटिव्ह वायर भेटली की ह्याच्यामध्ये सगळे पॉझिटिव्ह चार्जेस वाढतात, ह्याच्यामध्ये निगेटिव्ह चार्जेस वाढतात. आणि वाढल्यानंतर ही जी मधली लेअर जी आहे ही लेअर काय होते, कट होते. मग हे निगेटिव्ह चार्ज या बाजूला जातात, पॉझिटिव्ह चार्ज या बाजूला जातात. म्हणजे उलट क्रिया घडत असते आतमध्ये. मग ती क्रिया घडली की काय होतात, आपल्या लाइटिंगच्या माळा ग्लो होतात. त्यानंतर हा पुन्हा काय होतो, डिप्लेटिंग लेअर मध्ये पडतो. म्हणजे एक गेट सारखं कार्य करतं. गेट मध्ये पडलं की पुन्हा ते बंद, लाइटिंगच्या माळा, परत गेट ओपन होणार आहे, परत लाइटिंगच्या माळा चालू. पण हे सेकंदात घडत असतं, त्यामुळे तुम्हाला वाटतं लाइटिंगच्या माळा कंटिन्यू चालू आहे. जसं आपण फ्रिक्वेन्सी वगैरे बघणार आहेत पुढं, ठीक आहे. फ्रिक्वेन्सी बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल एसी ला फ्रिक्वेन्सी असते, डीसी ला फ्रिक्वेन्सी नसते. हे वाक्य आपण पुढे वापरणार आहे. तर डायोड लक्षात आलं सगळ्यांना काय काम करतोय डायोड? मेन काम त्याचं एसी सप्लायचं डीसी सप्लाय मध्ये रूपांतर करणं हे मेन काम आहे. पण त्यासाठी तुम्हाला किती डायोड वापरावे लागणार आहेत, तर 4 डायोड वापरावे लागणार आहेत. आणि त्या 4 डायोडचं नाव काय होणार आहे, तर ब्रिज रेक्टिफायर. ठीक आहे. आणि एक डायोड जर तुम्ही वापरला तर तो काय करणार आहे, एका डायरेक्शननीच करंट वाहणार आहे. तुम्ही जर कधी खराब झालेला चार्जर जर खोलला तर तुम्हाला असे पार्ट दिसतील की एक पूर्ण ब्लॅक साइड आहे आणि एका साइडला सिल्वर कलर आहे. ठीक आहे. असा पार्ट दिसला की त्याचं नाव समजायचं डायोड, आणि तो डायोड एसीचं डीसी मध्ये रूपांतर करतो. त्याच्यानंतर पुढचा पार्ट आहे बघा, झिनर डायोड. डायोडच पुढचं वर्जन आहे झिनर डायोड. तर हा काय काम करतो, कोणाला माहिती असेल, आहे का कोण असं सांगू शकेल वगैरे? झिनर डायोड ठीक आहे. झिनर डायोड काय काम करतो, जसं चार्जरचं व्होल्टेज 5 व्होल्ट आहे, किंवा तुमचा स्टॅबिलायझर माहिती असेल तुम्हाला, फ्रीजच्या वरती किंवा टीव्हीच्या वरती ठेवला जातो की व्होल्टेज कॉन्स्टंट राहिला पाहिजे. व्होल्टेज जे आहे ते बदललं नाही पाहिजे. घरातलं येणारं व्होल्टेज कमी किंवा जास्त होऊ शकतं, पण व्होल्टेज स्थिर राहण्यासाठी ह्या झिनर डायोडचा उपयोग केला जातो. जसं चार्जर आहे मोबाईलचा, आपलं पावसाळ्यामध्ये बघितलं तर कधी लाईट फुल होते, कधी लाईट डिम होते. आता उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही बघताय घरातलं व्होल्टेज जर मोजण्याचा प्रयत्न केला तर घरामधलं व्होल्टेज 240 नसून 230, 225 अशा रेंज मध्ये आहे. कारण की जे ग्राउंड आहे आपलं, अर्थिंग आहे, अर्थिंग जमिनीमध्ये करंट जात असतो तर अर्थिंग भेटत नसते करंटला. करंटला न भेटल्यामुळे आपलं व्होल्टेज ड्रॉप होत असतो. म्हणजे व्होल्टेज कमी होणं आणि व्होल्टेज वाढणं ह्या क्रिया घडत असतात सतत. जर समजा शेजारच्या घराच्यांनी किंवा एका बिल्डिंग वाल्यांनी सगळ्यांनी लाईट बंद केली तर त्याचा करंटचा इफेक्ट आपल्या घरावरती होत असतो. करंट सगळा तिकडचा इकडे फ्लो होत असतो. म्हणजे व्होल्टेज थोड्याफार प्रमाणात वाढतं. मग व्होल्टेज वाढणं कमी करणं होणं हे क्रिया घडत असतात सारख्या. मग ते आपण काय सारखं सारखं मोजत बसत नाहीये. तर त्यासाठी पार्ट जो जनरेट केलेला आहे त्याचं नाव आहे झिनर डायोड. मग हा झिनर डायोड काय काम करतो, व्होल्टेज स्टेबल करणं. तुमचं इनपुट व्होल्टेज किती पण असू द्या, म्हणजे 240 व्होल्ट आलं, ठीक आहे, 240 व्होल्टचं रूपांतर ह्या डायोडनी आपल्याला ट्रान्सफॉर्मर लावून 12 व्होल्ट केलं. मग 12 व्होल्ट आपल्या कंटिन्यू सर्किटला भेटलं पाहिजे, म्हणून हे झिनर डायोड वापरले जातात. येणारं व्होल्टेज 240 असू द्या, 230 असू द्या, 250 असू द्या. त्यानंतर जो ट्रान्सफॉर्मर नावाचा पार्ट आहे, पुढे पाहणार आहोत आपण सिम्बॉल मध्ये, तो पार्ट काय करतोय तर सिग्नल जो व्होल्टेज आहे तो स्टेप डाऊन करणार आहे. म्हणजे 240 व्होल्टचं रूपांतर 12 व्होल्ट मध्ये करणार आहे. आणि तो एसीच करतो बरं का. त्यानंतर एसीचं डीसी सप्लाय करण्यासाठी
हे डायोड वापरले जाणार आहेत. डायोड वापरल्यानंतर 240चं 12 व्होल्ट मध्ये रूपांतर झालं, परंतु हे एसीचं एसी मध्येच झालं. ठीक आहे. आणि ज्या वेळेस तुम्ही डायोड वापरणार हे 4 डायोड, त्यावेळेस त्या एसीचं डीसी मध्ये रूपांतर झालं. आता इथं जर समजा 230 व्होल्ट आलं, ओम स्क्रीनला हात लावू नकोस. ह्या 240चं जर रूपांतर 12 व्होल्ट मध्ये झालं, 12 व्होल्टचं डीसी मध्ये झालं, तसं इथं 230 व्होल्ट आलं समजा चुकून, कमी झालं व्होल्टेज, तर इथं 12 व्होल्ट राहील याची शाश्वती नाही. इथं पण थोडंफार कमी व्होल्टेज होणार आहे. कमी व्होल्टेज झालं तर हा पार्ट आपलं कार्य म्हणजे काम चालू करतो की 12 व्होल्ट कसल्याही परिस्थितीत जनरेट करणं, हे काम ह्या रेजिस्टरचं. व्होल्टेज वाढू द्या अगर कमी होऊ द्या, पण पुढं सर्किटला आपल्या मोबाईलला तो 5 व्होल्ट देतो. आपला मोबाईल हा 5 व्होल्ट वरती चालतो. मग घरामधलं व्होल्टेज 230 असू द्या, 240 असू द्या, 250 असू द्या, पर जिनर डायोड काम काय करतो तर एकच व्होल्टेज, जेवढं त्याला सेट केलेलं आहे, जेवढी रेंज दिलेली आहे, तेवढंच ते व्होल्टेज देण्याचं काम करत असतो. त्याला झिनर डायोड असं म्हटलं जातं. ठीक आहे. पुढचा पार्ट पाहूया आपण. शॉक्टी डायोड म्हटलं जातं. आता ह्या शॉक्टी डायोडचं काम काय आहे, तर बऱ्याच वेळा काय होतं, जंक्शन जे असतात, जंक्शन म्हणण्यापेक्षा तर तुम्हाला साधे सोपे बायस ह्याच्यामध्ये सांगतो भाषेमध्ये, की व्होल्टेज काय होतं तर रिव्हर्स फॉरवर्ड होत असतं. म्हणजे जसं की वरचा डायोड तुम्ही बघितला, पीएन जंक्शन डायोड, तर त्या टाईप मध्ये काय व्हायचं तर व्होल्टेज वाढलं, करंट वाढला की प्रॉब्लेम यायचं. तो रेजिस्टर किंवा तो डायोड जोडून करंट पुढे फ्लो होत जायचा. तर तसं होऊ नये, पूर्णपणे सर्किटच बंद पडावं, त्यासाठी हा शॉक्टी डायोडची निर्मिती केली की तुमचा डायोड जळला तर करंट पुढे जाणार नाही, डायरेक्ट फ्यूज नावाचा जो घटक असतो तो फ्यूज काय करणार आहे, ट्रिप करणार आहे. एकदा उष्णता वाढली, काय झालं की हा सेन्सर किंवा हा डायोड काय करतोय तर संपूर्ण सर्किट बंद पाडण्याचं काम करत असतो. डायोड काय काम करतोय, एसीचं डीसी केलं, झिनर डायोड स्थिर व्होल्टेज ठेवलं, तर शॉक्टी डायोडने काय केलं, व्होल्टेज प्रमाणापेक्षा जास्त वाढतंय किंवा प्रमाणापेक्षा कमी होते, म्हणजे अंडर व्होल्टेज किंवा ओव्हर व्होल्टेज होत असतं. त्यावेळेस हा शॉक्टी डायोड काय करत असतो, काम करत असतो, स्विचिंगचं काम करतो. म्हणजे सर्किट पूर्णपणे बंद करणे किंवा सर्किट कट करणे. म्हणजे अचानक बघा तुमच्या टीव्हीला पण असं कधी प्रॉब्लेम आला असेल की आमचा टीव्ही चालू मध्ये अचानक बंद पडला किंवा व्होल्टेज वाढलं, टीव्ही बंद पडला, व्होल्टेज कमी झालं, टीव्ही बंद पडला. अशा वेळेस हा डायोड काय होत असतो, जात असतो. ह्या डायोडची व्हॅल्यू तसं बघितलं तर 20 ते 30 रुपये, पण टीव्ही नीट करणारे तुमच्याकडून जास्त पैसे घेतात. टीव्ही जर अचानक बंद पडला असेल तर मॅक्सिमम हा डायोड जात असतो. त्याला शॉक्टी डायोड असं म्हटलं जातं. म्हणजे स्विचिंगचं काम करणं, त्याला प्रोटेक्ट करणं, त्या किटला प्रोटेक्ट करणं हे त्याचं काम आहे. त्याच्यानंतर पुढचा पार्ट तुमचा बघण्यात असेल, पाहण्यात असेल, आहे का सगळ्यांच्या पाहण्यात? LED म्हणतात त्याला. अनम्यूट करून उत्तर देऊ शकता तुम्ही. हो, पाहिलेला आहे बरोबर. LED लाईट इमिटिंग डायोड. पण आता ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला बघा, बारकाईने जर बघितलं तर झूम इमेज घेण्यामागचं कारण काय, की ह्या क्लोज इमेज घेतलेली मी ह्याच्यामध्ये. या साईडचं टर्मिनल पाहू शकता तुम्ही इंटरनली, आणि या साईडचं टर्मिनल पाहू शकता. ठीक आहे. म्हणजे बघा, हे जे दोन पुसलेले आहेत, आता पुन्हा ड्रॉ करतोय मी, की हे दोन टर्मिनल पाहून तुम्ही त्याचं पॉझिटिव्ह कुठलं आणि निगेटिव्ह कुठलं याचं अनालिसिस करायचं असतं. पण आपण काय करतो, नवीन डायोड आणला किंवा नवीन LED आणला, हा पण एक प्रकारचा डायोडच आहे, पण हा प्रकाश देण्याचं काम करतो. तर हा जर कट केला मी इथून, सेम टर्मिनल कट केले, तर तुम्हाला ओळखता येईल का पॉझिटिव्ह कुठला आणि निगेटिव्ह कुठला? आता बेसिक दुकानात विकत गेल्यावरती ते सांगतात की
छोटं टर्मिनल म्हणजे निगेटिव्ह असतं, मोठं टर्मिनल म्हणजे पॉझिटिव्ह असतं. पण तुम्ही ओळखायचंय कसं पॉझिटिव्ह निगेटिव्ह, तर ते तुम्हाला सांगतोय की हे जे आतलं टर्मिनल आहे मोठ्या साईजचं त्याला ऍनोड म्हटलं जातं, पॉझिटिव्ह टोक असतं ते. आणि जे छोटं टर्मिनल आहे इंटरनल ते निगेटिव्ह आहे, त्याला कॅथॉड म्हटलं जातं. मग अशा पद्धतीने तुम्ही एलईडी ओळखायला शिकायचे. म्हणजे एलईडी कुठल्याही कलरचे असू द्या, पण त्याचं टर्मिनल वरतून ओळखता आलं पाहिजे की कसं आहे पॉझिटिव्ह कुठलं आणि निगेटिव्ह कुठलं. कारण की एलईडी बऱ्याच वेळा काय होतं, सर्किट मधून निघलेले असतात किंवा नवीन आणले. तुम्ही एका वेळी जर ह्याच्यात जे टर्मिनल आहेत खालचे ते जर एक समान कट केले तर पॉझिटिव्ह कुठलं आणि निगेटिव्ह कुठलं हे ओळखू शकत नाहीत. तर ह्याच्यावरून एक ओळखता येतं. आणि दुसरं म्हणजे तुमच्याकडे मल्टीमीटर नावाचा पार्ट माहिती का तुम्हाला? मल्टीमीटर कुणी ऐकलाय का? अनम्यूट करून उत्तर देऊ शकता मला तुम्ही. मल्टीमीटर. हा, ठीक आहे. मल्टीमीटर म्हणजे काय करता तुम्ही? रेजिस्टर असेल, त्यानंतर बझर असेल, एलईडी असेल, असे वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक्स कॉम्पोनंट असतील. त्या कॉम्पोनंटला काय करता तुम्ही? तर या मल्टीमीटरच्या साहाय्याने. मल्टीमीटर का नाव दिलेलं आहे? तर त्याच्यामध्ये तुम्ही व्होल्टेज मोजू शकता, करंट मोजू शकता, रेजिस्टन्स मोजू शकता आणि एखाद्या पार्टची कंटिन्युटी मोजू शकता. म्हणजे हे 4 मीटर जे आहेत, 4 मीटर एकत्र केलेले आहेत म्हणून मल्टीमीटर. जर तुम्हाला व्होल्टेज मोजायचं असेल तर व्होल्टमीटर वेगळा लागणार, करंट मोजायचं असेल तर ॲममीटर वेगळा लागणार, रेजिस्टर मोजायचा असेल तर ओहम मीटर वेगळा लागणार. मग हे वेगवेगळे मीटर घेण्यापेक्षा त्यांनी काय केलेलं आहे, एकत्रच केलेले आहेत आणि त्याला नाव दिलेलं आहे मल्टीमीटर. मग मल्टीमीटरची पॉझिटिव्ह म्हणजे रेड कलरची वायर तुम्ही कुठल्या पण एका टर्मिनलला लावली आणि ब्लॅक कलरची एका टर्मिनलला लावली तर एलईडी जर ग्लो झाला तर समजायचं पॉझिटिव्ह कुठलं आणि निगेटिव्ह कुठलं. समजा तुम्ही ब्लॅक कलर हिथं लावताय आणि रेड कलर हिथं लावताय या साईडला, तर तुम्हाला तो एलईडी ब्लिंक होणार नाही, चालू होणार नाही. पण तुम्ही बरोबर पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हला निगेटिव्ह म्हणजे रेड वायर जर इथं लावली पॉझिटिव्ह म्हणून आणि निगेटिव्ह म्हणून जर इथं वायर लावली ब्लॅक कलरची तर एलईडी ग्लो होणार आहे, एलईडी लागणार आहे. एलईडी लागला की समजून जायचं पॉझिटिव्ह कुठली आणि निगेटिव्ह कुठली. ही एक साधी सोपी मेथड आहे चेक करण्याची. पण तुम्ही जर शिकताय, थोडस माहिती पाहिजे असेल तर इन डिटेल्स मधलं कसं असणार आहे, ह्याच्या एलईडीच्या आतमध्ये पाहायचं की छोटं टर्मिनल काय असणार आहे आणि मोठं टर्मिनल काय असणार आहे. त्याची नावं सुद्धा ऍनॉड आणि कॅथॉड नावं दिलेली असतात. ठीक आहे. पुढे जाऊया अजून आपण. फोटो डायोड. कुणी पाहिलाय का बरं फोटो डायोड? कॅमेरा मधला नाही बरं का, नाही तर कॅमेरा मधला सांगचाल. फोटो डायोड पाहिलाय का कुणी? मी म्हणतो सर्वांनी पाहिलेला आहे हा. ह्याचं काम पण तुम्हाला माहिती. ह्याचं दुसरं नाव आहे पीव्ही, फोटो व्होल्टॅइक सेल, किंवा याला सोलर सेल सुद्धा म्हणतात. आता पाहिलाय का सगळ्यांनी? सोलर प्लेट पाहिली का? पाहिली ना? त्या सोलर प्लेट वरती जो सेल बसवलेला असतो तो हा असतो फोटो व्होल्टॅइक सेल किंवा फोटो सेल म्हटलं जातं त्याला. या पद्धतीचा असतो तो असा. हा रिअल इमेज आहे, हा त्याचा सिम्बॉल आहे. आपण रिअल इमेज वरती मी जास्त करून बोलतोय. तर हा फोटोव्होल्टॅइक सेल सेरीज आणि पॅरलल याचं कनेक्शन केलेलं असतं त्याच्यामध्ये. मग तो काम करत असतो फोटोव्होल्टॅइक, की उजेडापासून किंवा सौर ऊर्जेपासून तुम्हाला इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्याचं काम फोटो डायोड किंवा फोटोव्होल्टॅइक सेल करत असतो. ठीक आहे, समजलं सगळ्यांना? एकदम साध्या सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं की हा तुम्ही पाहिलेला आहे. फक्त तुम्हाला असा बघण्यात नाही भेटला, तुम्हाला फक्त एक प्लेट बघितलेलं असेल किंवा तार पाहिलेली असेल, तर त्याचं काम काय, सौर ऊर्जा घ्यायची आणि इलेक्ट्रिकल ऊर्जेमध्ये त्याचं रूपांतर करायचं.
त्याच्यानंतर पुढचा पार्ट आहे तो म्हणजे कॅपॅसिटर. असा पार्ट पाहिलाय का बरं तुम्ही कुठे? आता पाहिला असेल बऱ्यापैकी. हा पार्ट पाहिलाय? एखादं सर्किट फोडलं असेल, खोललं असेल, त्याच्यामध्ये पाहिलंय? ओके. ह्याला म्हणतात कॅपॅसिटर. हा काय काम करत असतो? इलेक्ट्रिकल चार्ज जे असतात, म्हणजे एसीचं डीसी केलं. एसीचं डीसी कोण करतं बरं? अनम्यूट करून उत्तर द्या. एनोड. डायोड. व्हेरी गुड, व्हेरी गुड. एसीचं डीसी करतोय डायोड. मग जो पार्ट आहे डायोड, त्याच्यामध्ये काय होतं, थोड्याफार प्रमाणात एसी सप्लाय येत असतो. त्या डायोड मध्ये एसी सप्लाय येत असतो. तर तो एसी सप्लाय स्वतःकडे ठेवण्याचं काम याचं आहे. जसं मगाशी कुणीतरी सांगितलं मला की वॉटर प्युरिफायर मध्ये इलेक्ट्रॉनिक्स घटक असतात, बरोबर. त्या टाइप मध्ये हा वॉटर प्युरिफायर नसून हा करंट प्युरिफायर आहे. ठीक आहे. ह्याला काय म्हटलं जातं? करंट प्युरिफायर. म्हणजे एसी सप्लायचं रूपांतर डीसी मध्ये झालं, परंतु तो प्युअर डीसी होत नाही. त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात एसी सप्लाय असतो. तर तो एसी सप्लाय काढण्याचं काम हा कॅपॅसिटर करत असतो. कॅपॅसिटरची व्हॅल्यू जी आहे ती तुम्हाला दिसते 100 आणि काहीतरी चिन्ह दिसतंय बघा. हे चिन्ह कुणाला वाचता येईल का बरं? झूम करून पाहू शकता तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती, किंवा मला झूम होतंय का पाहतो मी. सांगता येईल का कुणाला? हे चिन्ह कुणी पाहिलंय का ह्याच्या अगोदर? हे बघा, हे चिन्ह गोल केलेलं आहे त्याला. मेसेज टाका जर पाहिलं असेल तर, येस किंवा नो. मायक्रो मीटर नाही, मायक्रो फॅरेड. फॅरेड एफ लिहिलंय ना, म्हणजे मायक्रो फॅरेड. हा, बरोबर, व्हेरी गुड. म्हणजे कमीत कमी असतं मायक्रोमीटर. त्यानंतर तुमचं जसं की किलो असतं, बरोबर. किलो नंतर मेगा असतं, गेगा असतं, असे रिडिंग्स असतात. तसं मायक्रो, नॅनो, पिको असे रिडिंग आहेत. तर हा मायनस मधला आहे थोडक्यात. की हा काय करतोय? इलेक्ट्रिकल चार्ज स्टोअर करण्याचं काम करतोय. आणि हा वापरला जाणार आहे 400 व्होल्ट पर्यंत. परंतु हा एसी सप्लायला वापरायचा नाही. सप्लायचे दोन प्रकार असतात, एसी आणि डीसी. हे पुढे गेल्यावर आपण पाहणारच आहोत. ठीक आहे. एसी सप्लाय आणि डीसी सप्लाय दोन प्रकार असतात. तर हा फक्त जो कॅपॅसिटर आहे डीसी सप्लायलाच वापरायचा, एसी सप्लायला कोणीही वापरायचा नाही. जर दिवाळीचे फटाके बघितले असतील, त्या टाइप मध्ये हा फटाका चांगला फुटतो, बॉम्ब टाइप फुटतो. एकदम नुकसान वगैरे काय होत नाही, परंतु ह्याच्यामध्ये पेपर असतो आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रोलायटिक, थोडक्यात एक पाण्यासारखा द्रव सारखा एक पेपरवरती चिटकवलेला असतो तो. आणि फुटला की सगळ्या हातावरती ते सांडलं जातं. किंवा बऱ्याच वेळा जर मोठ्या व्होल्टेजचा असेल तर आपला जसा ऍटो बॉम्ब फुटतो मोठ्या प्रकारचा, लक्ष्मी बॉम्ब वगैरे म्हणतो आपण, त्या प्रकारामध्ये फुटतो तो. त्यामुळं कधीही हा एसी सप्लायला जोडायचा नाही. आणि याच्या टर्मिनलला जर तुम्ही कधी सर्किट पाहिलं, टीव्हीचं पाहत असाल किंवा अदर कुठलंही सर्किट पाहिलं, तर ह्याच्या टर्मिनलला कधी हात लावायचा प्रयत्न करायचा नाही. कारण की हा काय करतो? इलेक्ट्रिकल चार्ज, म्हणजे मगाशी सांगितलं तुम्हाला, इलेक्ट्रिकल चार्ज स्टोअर करतो, स्वतःमध्ये स्टोअर करत असतो. तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल चार्ज राहिलेत आणि तुम्ही जर त्याला हात लावण्याचा प्रयत्न केला तर ते चार्ज तुमच्या शरीरामध्ये जाणार आहेत. म्हणजे तुम्हाला एक प्रकारचा चांगलाच झटका बसणार आहे, शॉक बसणार आहे. तर कधीही ह्याच्या खाली हात लावायचा नाही, टर्मिनलला हात लावायचा नाही. हा जर 12 व्होल्ट असेल किंवा 24 व्होल्ट असेल, 50 व्होल्ट असेल, 63 व्होल्ट असेल, तर काही प्रॉब्लेम नाही. आपल्या मानवाचं जे शरीर आहे त्याला 80 व्होल्ट पर्यंत शॉक बसला तरी काय होत नाही. म्हणजे 80 व्होल्टला हात लावू नका, नाही तर मी सांगितलं 80 व्होल्ट पर्यंत काही होणार नाही. तर 80 व्होल्ट हातात घ्यायचंय का? तर नाही. प्रत्येकाचा शरीराचा रेजिस्टर हा वेगवेगळा असतो. रेजिस्टर बघा, पहिलाच सिम्बॉल आपला रेजिस्टर पाहिलेला आहे, करंटला अडथळा निर्माण करणारा घटक. आपण सुद्धा करंटला अडथळा निर्माण करतो. प्रत्येकाच्या शरीराचा रेजिस्टर हा वेगवेगळा असतो.
कुणाचा रेजिस्टर जास्त असेल, कुणाचा रेजिस्टर कमी असेल, हे आपण सांगू शकत नाही. ज्याला घाम जास्त येतो त्याचा साहजिकच रेजिस्टर जो आहे तो कमी असणार आहे. त्याला म्हणजे हाताला ज्याला घाम येत असेल आणि त्याच्या शरीरातून पटकन करंट जमिनीमध्ये जाऊन किंवा जिथं तुम्ही बसलेल्या त्या जागी जाऊन काय होणार आहे, तुम्हाला जास्त प्रमाणात शॉक बसणार आहे. त्यामुळं 80 व्होल्टला ठीक आहे, ज्याचं शरीर कोरडं आहे, ज्याला लवकर घाम येत नाही, अशा मुलांनी किंवा अशा जे काम करणार आहेत इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामध्ये त्यांनी जरी हात लावला तरी काय होत नाही. पण शक्यतो आपण 63 व्होल्ट वगैरे 50 व्होल्ट इथपर्यंत हात लावण्याची आपली तयारी असावी. बऱ्याच वेळा बघा आपण 9 व्होल्टची बॅटरी घेतो आणि जिभेला लावतो, थोड्याशा मुंग्या येतात, बरोबर ना? तर तशा क्रिया घडत असतात इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामध्ये, मुंग्या येणं वगैरे अशा काम म्हणजे क्रिया घडतात. तर इथं 400 व्होल्टला कधीही कुणीही हात लावायचा नाही. ट्राय करून बघायला गेलात तरी तुम्हाला चांगला झटका बसलेला असेल, तर कुणीही ट्राय करू नका. त्याचं व्होल्टेज पहा फक्त, की व्होल्टेज किती आहे, काय आहे, मायक्रोफॅरेड किती. त्याची मायक्रोफॅरेड म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स जे चार्जेस असतात ते साठवून ठेवण्याची क्षमता, हे त्याची मेन मॅटर करतं. ठीक आहे, पुढे जाऊया. त्याच्यानंतर व्हेरिएबल कॅपॅसिटर आहे. व्हेरिएबल कॅपॅसिटर तुम्ही पाहिलेला नसेल का, पाहिलाय का बरं कोणी हा असा रिअल मध्ये? मेसेज टाकू शकता मला तुम्ही. हा येलो कलरचा पार्ट दिसतोय बघा तुम्हाला, पाहिलाय का कोणी? नाही, ओके. बघा, हा पार्ट तुम्ही जर एफ एम असेल घरामध्ये तुमच्या, तर एफ एम खोलून बघा, तुम्हाला हा पार्ट लगेच दिसेल. व्हेरिएबल कॅपॅसिटर जसं मगाशी इलेक्ट्रिकल चार्ज स्टोअर करण्याचं काम करत होता, तसा फ्रिक्वेन्सी पकडण्याचं काम. म्हणजे तुम्ही रेडिओ सेट करता किंवा एफ एम चे फ्रिक्वेन्सी सेट करता किंवा मोबाईल मध्ये सुद्धा एफ एम आलेले आहेत, तिथं आता डिजिटल स्वरूपात आहे ते. हा पार्ट एसएमडी मध्ये गेलेला आहे. एसएमडी म्हणजे सरफेस माउंट डिव्हाइस, म्हणजे एकदम चपटा पार्ट झालेला आहे, एकदम असा आयसी सारखा पार्ट झालेला आहे तो. आता हा जरी उभा दिसत असेल तर तुम्हाला कदाचित पुढे आयसीचा पार्ट दाखवेल मी, त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की एसएमडी म्हणजे काय. तर सरफेस माउंट डिव्हाइस किंवा मोबाईलचे तुम्ही जर पार्ट बघितले असतील तर एकदम चपटे चपटे पार्ट आहेत. तसा हा पार्ट आता म्हणजे कालबाह्य झालेला आहे. पण ह्याचं काम काय तर फ्रिक्वेन्सी मॅच करणं. म्हणजे जे पुणे स्टेशन असेल किंवा सातारा स्टेशन असेल किंवा तुम्ही कुठल्या शहरामध्ये एफ एम लावत असाल, तर तिथलं जे स्टेशन मॅच करण्याचं काम कोण करतं, तर हा व्हेरिएबल कॅपॅसिटर. जसा व्हेरिएबल रेजिस्टर होता तसा हा व्हेरिएबल कॅपॅसिटर आहे. त्यानंतर व्होल्टेज सोर्स. व्होल्टेज सोर्स बघितलेत का बरं? असं तुम्ही बघितलं नसेल कदाचित, बघितलाय का बरं असा पार्ट कुठे तुम्ही? यस नो मध्ये उत्तर द्या किंवा अनम्यूट करून उत्तर देऊ शकता आपण. कुणी पाहिलंय असं? मोबाईलच्या दुकानात वगैरे गेल्यावर असं पाहिलंय का तुम्ही? हो. बघितलंय ना? म्हणजे हा काय काम करतोय, तर व्होल्टेज सोर्स म्हणजे तुमच्या मोबाईलची बॅटरी अचानक डिस्चार्ज झाली किंवा तुम्ही पण बऱ्याच वेळा असं करता की तुमच्या घड्याळातला सेल म्हणा किंवा गाड्यांमधला सेल डिस्चार्ज झाल्यानंतर बघा त्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह वायर जोडतात आणि तो सेल चार्ज करण्याचं काम करतात. तर त्याला म्हटलं जातं व्होल्टेज सोर्स. काय म्हटलं जातं? व्होल्टेज सोर्स. की आपण ज्याच्याकडून व्होल्टेज घेतोय आणि पुढे व्होल्टेज देत असतो कुणाला तरी, बॅटऱ्या चार्जिंग करणं. की 1-2-3 वर्षापूर्वी बघा, लॉकडाऊनच्या अगोदर वगैरे खेकडा चार्जर माहिती का? खेकडा चार्जर कुणाला माहिती आहे का? खेकडा चार्जर असायचे बघा, असे ह्याच्यावरती लावले जायचे, डायरेक्ट पिन लावली जायचे, त्याच्यामध्ये डिफरंट डिफरंट कलरच्या लाईट असायच्या कलरच्या आणि तिथं बॅटरी लावली जायची. आपल्या नोकियाचे वगैरे मोबाईल असायचे, सॅमसंगचे. मग ते चार्जर नसला की काय करणार तुम्ही, बॅटरी काढणार आणि बॅटरी त्या ठिकाणी लावणार. असे म्हणजे तो एक व्होल्टेज सोर्स आला की व्होल्टेज देण्यासाठी, बॅटरीला व्होल्टेज देण्यासाठी, चार्जिंग करण्यासाठी एक तिसरं डिव्हाइस वापरलं जातं. ते म्हणजे काय असतं? व्होल्टेज सोर्स. पहिलं डिव्हाइस आहे चार्जर,
दुसरं आहे डायरेक्ट तुम्ही बॅटरी पण कनेक्ट करू शकता. आणि तिसरं डिव्हाइस मोडतं ते म्हणजे व्होल्टेज सोर्स मोडतं, की तिसऱ्या डिव्हाइसच्या साह्याने तुम्ही बॅटरी तुमची चार्जिंग करू शकता डायरेक्टली. ठीक आहे. सर डिपेंडेंट हा, सोर्स पण म्हणतात काय सोर्स. काय डिपेंडेंट सोर्स म्हणतात त्याला. येस येस, डिपेंडंट सोर्स. व्होल्टेज सोर्सला डिपेंडंट म्हणजे आपल्याला आवश्यक असेल त्यावेळेसच आपण देणार आहे. दररोज थोडी आपण मोबाईल आपला असं चार्जिंग करणार आहे की बॅटरी काढ आणि बॅटरीला टाक. म्हणजे डिपेंडंट सोर्स आपल्याला जसं पाहिजे तसं आपण त्याला करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर करंट सोर्स. जसं व्होल्टेज सोर्स होता तसा करंट सोर्स. एखाद्या बॅटरीला करंटची आवश्यकता आहे तर त्याचं इक्विपमेंट असं दिसतंय. ठीक आहे. मग तुम्ही करंट वाढवू शकता तुमच्या बॅटऱ्यांमध्ये. एखाद्याची बॅटरी व्होल्टेजनी चार्जच होत नसेल तर करंट, हाय करंट देऊन सुद्धा तुमची बॅटरी काय केली जाते, चार्ज केली जाते. प्रत्येक वेळेस व्होल्टेजनी चार्ज होईल असं नाही, तर करंट देऊन सुद्धा बॅटऱ्या चार्जिंग केल्या जातात. तर करंट सोर्स म्हणजे करंटच्या साह्याने बॅटऱ्या चार्जिंग करणं. त्यानंतर बघा एसी व्होल्टेज सोर्स. आता हे बघितलं असेल सगळ्यांनी, बघितलंय का बरं हा पार्ट? पाहिलंय का कुठे? पाणीपुरीच्या गाड्यावरती गेल्यावर, वडापावच्या गाड्यावरती गेल्यावर बघा त्यांच्याकडे असं इन्व्हर्टर असतं छोटस. आवाज येतोय ना माझा सगळ्यांना? वी गार्ड्स येतं बघा, ते चार्जेबल इन्व्हर्टर सारखं काम करतं. येस येस, त्याला काय म्हटलं जातं, एमर्जन्सी इन्व्हर्टर म्हटलं जातं. ठीक आहे. आपल्या भाषेमध्ये एमर्जन्सी इन्व्हर्टर किंवा इन्व्हर्टर आपण म्हणत असतो. पण तो एक प्रकारचा व्होल्टेज आहे. किंवा आपल्या कम्प्युटर असतात बघा, कम्प्युटरच्या खाली एक छोटासा सीपीयू बसवलेला असतो, बरोबर? मग त्याच्यामध्ये पण एक बॅटरी असते, 12 व्होल्टची किंवा 24 व्होल्टची बॅटरी असते. आणि त्याच्यामध्ये आपण लाईट गेल्यानंतर किंवा अचानक लाईटच गेली म्हणूया, लाईट गेल्यानंतर आपला पीसी थोड्या वेळ चालतो, मग तो पॉवर बॅकअप म्हणून देतो. त्याला व्होल्टेज सोर्स असं म्हटलं जातं. पण तुम्ही जर बारकाईने जर बघितलं तर ह्याच्यात एक सिम्बॉल दिसतोय बघा. ठीक आहे. ह्या सिम्बॉल मध्ये सिम्बॉल दिसतोय म्हणजे गोल दिसत असेल आणि त्याच्यामध्ये यस, उलटा यस किंवा झोपडलेले यस सारखा सिम्बॉल दिसतोय. याला म्हटलं जातं एसी सप्लाय. बघा लक्षात ठेवा काय म्हटलं जातं याला, एसी सप्लाय. मग एसी सप्लायचा हा सिम्बॉल आहे, त्याच्यावरती तो काम करत असतो. म्हणजे फक्त इन्व्हर्टर एसी सप्लाय देणं, तुम्ही इथे जरी बारकाईने बघितलं ऍक्च्युअल इमेज वरती तरी तुम्हाला इथं बघा सिम्बॉल दिसतोय. दिसतोय का एसीचा सिम्बॉल 4000 वॅटच्या शेजारी? म्हणजे सप्लाय जो आहे तो वर खाली जातोय. म्हणजे एसी सप्लाय पुढे आल्यावरती तुम्हाला सांगेलच की जो करंट आपली दिशा आणि किंमत क्षणाक्षणाला बदलतो त्याला एसी सप्लाय म्हणतात. म्हणजे आपल्या घरातला जो सप्लाय आहे तो आपली दिशा आणि किंमत एका सेकंदामध्ये 50 वेळा बदलतो. म्हणजे घरातला बल्ब असेल, फॅन असेल, टीव्ही असेल, एका सेकंदामध्ये 50 वेळा बंद होते, 50 वेळा चालू होते. पण ते एका सेकंदामध्ये घडतंय त्यामुळे आपल्याला कंटिन्युअसली ते चालू दिसतं. मग हे फ्रिक्वेन्सीचा सिम्बॉल आहे तो. ठीक आहे. पुढे जाऊया एसी सोर्स नंतर, एसी व्होल्टेज सोर्स नंतर. हे दोन्ही सिम्बॉल सगळ्यांना माहिती आहेत, बघितलेले आहेत. असं कोण आहे का की मला माहित नाहीये? मला अनम्यूट करून उत्तर द्या, मेसेज वर नको. ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही पाहिलेल्या आहेत, हो. बरोबर? ह्या वरच्याला काय म्हणायचं सेल. आणि खालच्याला बॅटरी. बॅटरी? ठीक आहे. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो बघा, सेल आणि बॅटरी. आता तुम्ही ह्याला काय म्हणणार बरं? हे बघा इथं गोल करतोय राऊंड, हा दिसतंय गोल. तुम्ही वापरलेली पण असेल ही, कुठं वापरली बरं हे? जर विद्यार्थी असतील तर सांगू शकतील की कुठं वापरलेले असेल, किंवा कुणी प्रोजेक्ट वगैरे केला असेल तर असं 2 टर्मिनल असलेलं तुम्ही वापरलेलं असणार आहे प्रोजेक्ट बनवण्यासाठी वगैरे. काय म्हणतात याला? राऊंड केलाय बघा मी, दिसतंय का इथं राऊंड केलाय? कोण सांगेल? अनम्यूट करून सांगा.
नाही सांगू शकत कोण? बरेच जण बघा ह्याला बॅटरी म्हणतात, पण बॅटरीची एक व्याख्या आहे आणि सेलची एक व्याख्या आहे. लक्षात ठेवा, ती कधीही विसरू नका. बघा, सेलचं पहिल्यांदा डेफिनेशन सांगतो. जो घटक एकदा डिस्चार्ज झाला तर तो पुन्हा चार्जिंग करता येत नाही. म्हणजे एकदा त्याची बॅटरी उतरली की परत तुम्ही त्याला रिपीट चार्जिंग करू शकत नाही, त्याला म्हणायचं सेल. आता तुम्ही बॅटरीची व्याख्या सांगा बरं, कोणीतरी एकाने मला. काय असेल बॅटरीची व्याख्या? त्याला आपण वारंवार चार्ज करू शकतो असं. व्हेरी गुड. ज्याला आपण वारंवार चार्जिंग करू शकतो त्याला म्हणायचं बॅटरी. बरोबर. सेल आणि बॅटरी मधला एक फरक लक्षात ठेवा, की जो डिस्चार्ज झाला आणि त्याला चार्जिंग करता नाही आलं की तो झाला सेल, आणि ज्याला आपण उतरल्यानंतर पुन्हा चार्जिंग करतोय, डिस्चार्ज झाल्यानंतर पुन्हा चार्जिंग करतोय, त्याला म्हणायचं बॅटरी. आणि सेल आणि बॅटरी मधलं तुम्ही जर सिम्बॉलिक जरी लक्ष दिलं तर तुम्हाला एक प्लेट निगेटिव्ह आणि एक प्लेट पॉझिटिव्हची दिसेल. पण इथं एक निगेटिव्ह, एक पॉझिटिव्ह, पुन्हा एक निगेटिव्ह, पुन्हा एक पॉझिटिव्ह, आणि ह्याला इंटरनली कनेक्ट केलेलं असतं. असं त्याला सिरीज सर्किट म्हटलं जातं. आपण उद्या सिरीज सर्किट, पॅरलल सर्किट, मिश्र सर्किट म्हणजे कंपाऊंड सर्किट हे पाहणार आहोत, आणि तुम्ही सर्किट स्वतः ड्रॉ करणार आहेत. तुम्ही ते जोडून पण बघचाल. जर तुम्ही एलईडी आणि बॅटरी जर घेतली तर ते जोडून पण तुम्हाला मी इथून जोडून दाखवेल की बॅटरी आणि एलईडी कसे जोडले जातात, रेजिस्टर कसा जोडला जातो, हे तुम्हाला दाखवेल मी उद्याचं प्रॅक्टिकली तुम्हाला दाखवेल. तर सेल आणि बॅटरी मधला फरक बघा. एक प्लेट पॉझिटिव्ह आणि एक प्लेट निगेटिव्ह असेल तर तो झाला सेल. म्हणजे तो एकदा डिस्चार्ज झाला की पुन्हा चार्जिंग करता येणार नाही. मग हा सुद्धा सेल मध्ये मोडतो. परंतु आपण आता जे व्यापारी भाषा आहे किंवा दुकानदारी भाषा आहे त्याच्यामध्ये त्याला बॅटरी हा शब्द पडलेला म्हणून तो बॅटरीच झाला. पण तो डिस्चार्ज झाल्यानंतर आपण त्याला फेकून देतो, पुन्हा वापर करत नाही, म्हणून तो सेलच आहे. ठीक आहे. आणि बॅटरीमध्ये हे जे सेल आहेत त्या सेलची सिरीज जोडणी केली जाते, साखळी पद्धतीने जोडणी केली जाते, त्याला म्हटलं जातं बॅटरी. सेल अनेक जोडले आणि त्याचं कनेक्शन केलं की त्याला म्हटलं जातं बॅटरी, आणि त्या बॅटऱ्या काय होतात, चार्जिंग होत असतात. म्हणजे आता हे सेल जोडले जात नाहीत. हे जे सेल दिसत आहेत तुम्हाला, हे सिरीज पद्धतीने तुम्ही जोडू शकता, पण डिस्चार्ज झाल्यानंतर पुन्हा ते वापरू शकत नाहीत. पण असे काही सेल असतात की तुम्ही वारंवार चार्जिंग करू शकता. जर तुम्ही माईक मधले सेल बघितले तर तुम्हाला अशा टाईप मधले सेल दिसतील. मग ते चार्जिंग होत असतात. किंवा कॅमेरा मधले सेल असतात बघा, चार्जिंग होत असतात सारखे सारखे. मग सेल म्हणजे वेगळे आणि बॅटरी म्हणजे वेगळी. ठीक आहे. जो घटक एकदा डिस्चार्ज झाला पुन्हा चार्जिंग करता येत नाही तो सेल, आणि जो सारखा सारखा चार्जिंग करता येतो त्याला आपण बॅटरी म्हणतो. मोबाईलची आपण सेल म्हणतो का बरं? मोबाईलचा सेल, मोबाईलच्या बॅटरी उतरली म्हणतो आपण, नाही. सेल उतरला असं म्हणतो का आपण कधी? नाही. नाही म्हणून. बरोबर ना. मग तो आहे की बॅटरी म्हणजे एकदा डिस्चार्ज झाला की तुम्ही सारखं सारखं चार्जिंग करू शकता. ठीक आहे. ह्याचा डिफरन्स तुम्हाला लक्षात आलेला असेल. त्याच्या पुढे आहे बघा, आता जसं मग असे मी सांगितलं की मल्टीमीटर नावाचा घटक आहे. मल्टीमीटर मध्ये काय काय मोजता येत होतं, तर व्होल्टेज, करंट, रेजिस्टर, ओहम, म्हणजे रेजिस्टरच ओहम मध्ये मोजला जातो, आणि कंटिन्युटी, असे अनेक घटक एकाच मीटरच्या साहाय्याने मोजता येतात म्हणून मल्टीमीटर. तसा हा व्होल्ट मीटर आहे की व्होल्टेज मोजण्यासाठी, काय मोजण्यासाठी बघा, व्होल्टेज मोजण्यासाठी ज्या मीटरचा उपयोग केला जातो तो व्होल्ट मीटर. आणि ह्या व्होल्ट मीटरच्या खाली जर तुम्ही सिम्बॉल पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल की मगाशी सायकल सारखा सिम्बॉल दिसतोय बघा तुम्हाला. इथं व्होल्ट मीटर मध्ये सिम्बॉल दिसतोय का, व्ही लिहिलंय, आणि त्याच्या खालचा सिम्बॉल बघा, झूम करून बघू शकता. ए पहा, आणि ए च्या खाली सुद्धा सिम्बॉल पहा. सायकलचा सिम्बॉल म्हणजे एस चा सिम्बॉल, म्हणजे तिथं एसी व्होल्टेज आणि एसी करंट मोजण्यासाठी यांचा वापर केला जातो. म्हणजे करंट मोजण्यासाठी ॲमीटर, व्होल्टेज मोजण्यासाठी व्होल्ट मीटर, असे दोन मीटर आहेत. त्याच्या पुढे लगेच जाऊया आपण. व्होल्टेज मोजण्यासाठी व्होल्ट मीटर वापरायचा, करंट मोजण्यासाठी ॲमीटर वापरायचा. त्याच्यानंतर
रेजिस्टर म्हणजे तुमचा पहिला जो आपला सिम्बॉल होता रेजिस्टर, तो ओहम मध्ये मोजला जातो. तर ते रेजिस्टरची व्हॅल्यू मोजण्यासाठी किती ओहमचा रेजिस्टर आहे, किती किलो ओहमचा रेजिस्टर आहे, त्याची व्हॅल्यू मोजण्यासाठी ह्या ओहम मीटरचा उपयोग केला जातो. ह्याच्यामध्ये इंटरनली बॅटरी असते, बाहेरून सप्लाय द्यायची गरज नाही. पण व्होल्ट मीटरला आणि एम मीटरला बाहेरून सप्लाय द्यावा लागतो. त्याच्यानंतर 22वा मीटर आहे बघा, वॅट मीटर. जसं घराच्या बाहेर आपल्याला तुम्ही जर बारकाईने बघितले किंवा त्याच्यावरचे जर नॉब दाबले, कशावरती, एनर्जी मीटर, जिथं लाईट बिल येतं ना, तिथं जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला असा सिम्बॉल दिसेल. सिम्बॉल म्हणण्यापेक्षा असं अक्षर दिसतील. त्याला म्हटलं जातं KW, किलो वॅट. ह्याला काय म्हटलं जातं, किलो वॅट. म्हणजे एका तासामध्ये किंवा 8 तासामध्ये तुमची एनर्जी किती वाया जाते, किती युनिट वाया जातात, हे किलो वॅट मध्ये मोजलं जातं. मग आपलं फॅन असेल, बल्ब असेल, किंवा तुम्ही LED बल्ब विकत आणलाय बघा, तर कशावरती बल्ब विकत आणता? म्हणजे बल्ब विकत घ्यायला गेलात तर तुम्ही लिटर मध्ये बल्ब विकत मागता का कधी? बल्बचं युनिट काय आहे? तुम्ही दुकानात मागायला गेल्यावरती कसा मागता बल्ब? कोण सांगेल मला? अनम्यूट करून सांगा. दुकानात गेला तर एखाद्या इलेक्ट्रिकलच्या वॅट मध्ये वॅट मध्ये मागतो, बरोबर? वॅट मध्ये मोजलं जातं. व्हेरी गुड. म्हणजे वॅट मध्ये मागतो, म्हणून इथं वॅट दिलेलं आहे. किलो वॅट म्हणजे एका तासामध्ये तुमची एनर्जी किती वाया जाते. मग आपल्या घरामधल्या ज्या सगळ्या वस्तू आहेत त्यांचं वॅटेज ठरलेलं आहे. मग तुम्ही एखादा फॅन 80 वॅटचा आहे तर तो 8 तास चालवल्यानंतर त्याची एनर्जी किती वाया जाणार आहे, किंवा 10 तास चालवल्यानंतर किती एनर्जी वाया जाणार आहे. ट्यूब असेल, LED ट्यूब असेल तर ती 12 वॅटची असेल, 20 वॅटची असेल. जर ती फ्लोरोसेंट ट्यूब असायची बघा, काचेची ट्यूब, ती 40 वॅटची असायची. किंवा बल्ब असायचे, ते टंगस्टन तारवाले बल्ब असायचे, 60 वॅट, 100 वॅट, 200 वॅट, असे वॅटेजचे बल्ब असायचे. मग तेवढे वॅटेज वेळ चाललं की तुमचं लाईट बिल वाढायचं. मग लाईट बिल कमी व्हावं यासाठी LED बल्ब आले, मग तुम्ही वॅट पण कमी घेता, बरोबर? तर ते वॅटेज मोजण्यासाठी तुमच्या घरामध्ये किती एनर्जी वाया जाते हे मोजण्यासाठी एनर्जी मीटरचा वापर केला जातो. मग त्याला वॅट मीटर म्हणतात. आणि आता वॅट मीटर मध्ये त्यांनी ऍडव्हान्स काय आणलाय तर एनर्जी मीटर. डायरेक्ट घराच्या बाहेर सगळ्यांना मीटर बसवलेले आहेत आणि त्याच्यामधून सुद्धा तुम्ही घराच्या बाहेर जाऊन तिथं बटन क्लिक करू शकता. एक नॉब असतो मीटर वरती, तो क्लिक केला की तुम्हाला तारीख दिसेल, वेळ दिसेल, त्यानंतर KWH दिसेल, म्हणजे एका तासामध्ये किलो वॅट अवर्स किती वाया जाते, वॅटेज किती वाया जाते हे तुम्हाला दिसेल. आणि त्यालाच आपण युनिट म्हणतो. रिडिंग घेतात आणि त्या रिडिंग नुसार आपल्याला लाईट बिल पाठवलं जातं. त्याच्यानंतर पुढचा सिम्बॉल आहे NPN बायपोलर ट्रान्झिस्टर आणि PNP बायपोलर ट्रान्झिस्टर. आता डायोड मगाशी पाहिलाय, तर डायोडलाच त्यांनी काय केलेलं आहे, हा डायोड होता. तुम्हाला जर आकृती जर आठवत असेल, म्हणजे एक P टाईप सेमीकंडक्टर आणि N टाईप सेमीकंडक्टर असा काढून दाखवला होता मी. ह्याच्यामध्ये P टाईप आणि इथं N टाईप काढला होता. आणि ह्या ट्रान्झिस्टर मध्ये काय केलं जातं, अजून एक ऍड केला जातो, तो P ऍड केला जातो. म्हणजे तो ट्रान्झिस्टर झाला PNP, म्हणजे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह. मग ह्या दोन्ही ट्रान्झिस्टरचा उपयोग काय असतात, जर जसं की तुमचं ऍम्प्लिफायर मशीन पाहिलं असेल सगळ्यांनी, साऊंड सिस्टीमला वगैरे जोडतात. मग सिग्नल, कमी सिग्नलचं रूपांतर हाय सिग्नल मध्ये करणं किंवा हाय सिग्नलचं रूपांतर कमी सिग्नल मध्ये करणं, हे काम कोणाचं असतं तर ह्या ट्रान्झिस्टरचं असतं. सिग्नल वाढवणे किंवा सिग्नल कमी करणे, ऍम्प्लिफिकेशन म्हटलं जातं त्याला. मग माईक मध्ये आपण बोललो की आपला आवाज लहान असतो, म्हणजे आता मी कमी आवाजात बोलतोय पण तुम्हाला तुमच्या व्हॅल्यूम नुसार तिथं आवाज ऐकू येणार, की तुमचा स्पीकर कसा व्हॅल्यूम आहे. स्पीकरचा जर व्हॅल्यूम कमी असेल तर तुम्हाला कमी ऐकू येणार, स्पीकरचा व्हॅल्यूम जास्त असेल तर तो जास्त येणार. मग हे दोन्ही ट्रान्झिस्टर जे आहेत तसं काम करतात, की जे सिग्नल आहेत त्यांना कमीचं जास्त किंवा जास्तीचं कमी करणं. तसंच याचं अजून दुसरं काम आहे, की रिमोट जो आहे का ना तुमचा टीव्हीचा रिमोट, तर स्विचिंग मध्ये टाकणं. टीव्ही रिमोट वरनं बंद करता, म्हणजे ह्याचे जे टर्मिनल्स आहेत, बेस, इमिटर आणि कलेक्टर, असे 3 टर्मिनल आहेत. तर त्यांचं काय क्रिया घडते तर स्विचिंगची क्रिया घडते.
तो सिग्नल किंवा तो सप्लाय पुढे पाठवत नाही. रिमोट वरती तुम्ही एकदा लाल बटन दाबलं की तो सप्लाय पाठवत नाही, परत दुसऱ्या वेळेस दाबलं की तो सप्लाय पाठवतो. म्हणजे स्विचिंग म्हणून काम करतो, ऑन ऑफ करण्याचं काम करत असतो. तसंच दुसरं काम काय आहे तर त्याचं सिग्नल वाढवणे, कमी सिग्नलचं रूपांतर हाय सिग्नल मध्ये करणं या ट्रान्झिस्टरचं काम आहे. या दोन्ही ट्रान्झिस्टरचं पी टाईप आणि एन टाईप म्हणजे एक तर निगेटिव्ह सप्लाय वरती चालतो किंवा एक तर पॉझिटिव्ह सप्लाय वरती चालतो. मग जो पॉझिटिव्ह सप्लाय वरती चालणार त्याला काय म्हणणार आपण, PNP ट्रान्झिस्टर, आणि जो निगेटिव्ह सप्लाय वरती चालणार त्याला काय म्हणणार आपण, NPN ट्रान्झिस्टर. लक्षात येत आहे ना? का डोक्यावरून चाललंय? मेसेज किंवा अनम्यूट करून सांगू शकता मला. डोक्यावरून नाही ना जात आहे? किती जणांच्या डोक्यावरून? हा, समजतंय. समजतंय ना? हा, म्हणजे सिग्नल वाढवणे किंवा कमी करणे हे काम ह्या ट्रान्झिस्टरचं असणार आहे. किंवा स्विचिंग, रिमोटने टीव्ही बंद करताय किंवा चालू करताय, ह्या ट्रान्झिस्टरचं काम आहे. अजून भरपूर काम आहेत, पण एक जास्त ओव्हरलोड होऊ नये आपल्या मेंदूला, त्यामुळं 1 2 3च कामं तुम्हाला सांगतोय त्याची. त्याच्यानंतर हे पाहिलंय का बरं आता सगळ्यांनी? रिप्लाय द्या बरं फास्ट. ओके, वरती बघा बझर आणि खाली बेल आहे. आता हे दोन घेण्यामागचं कारण काय, सिम्बॉल पण तुम्ही पाहू शकता की बेलला उलट केलंय किंवा इकडं बझरला उलट ठेवलंय आणि 2 वायर काढलेल्या आहेत. बरोबर, ह्या साईडला पण 2 वायर काढलेल्या आहेत. सॉरी, एकच मिनिट. पहा, हा सिम्बॉल आणि हा सिम्बॉल सेमच आहे, फक्त त्यांना ठेवण्याची दिशा बदललेली आहे. मग ठेवण्याची दिशा का बदललेली आहे तर बझर म्हटलं की डीसी सप्लाय वरती काम करणारा घटक, हा आवाज, दोघही आवाजच देणार आहेत, बेल सारखेच आवाज करणार आहेत. मग तुम्ही कसा सिग्नल जोडताय त्याच्यावरती डिपेंड आहे. त्याला जर तुम्ही एखाद्या साऊंडचा, एखाद्या म्युझिक दिलं तर हा म्युझिक सुद्धा बाहेर काढू शकतो. आणि बेल तर तुम्हाला माहिती, घरामधले आता इलेक्ट्रॉनिक्स बेल आलेले आहेत. जर कोणी बेल वाजवली तर चिमण्यांचे आवाज म्हणा किंवा एखादा मंत्र असेल तर मंत्र सुद्धा तुम्हाला ऐकायला भेटतो, किंवा जे काही असेल त्यांनी प्रोग्रामिंग केलेलं असेल म्युझिक, ते म्युझिक तुम्हाला ऐकायला भेटतं. मग बझर म्हणजे काय तर डीसी सप्लाय वरती काम करणारा जो घटक आहे, जो आवाज देणारा घटक आहे, तो आहे बझर. आणि एसी सप्लाय वरती जो काम करणारा घटक आहे तो बेल आहे. हे 2 डिफरन्स लक्षात ठेवा. एसी सप्लाय वरती काम करतो तो बझर, सॉरी बेल, आणि डीसी सप्लाय वरती काम करतो तो म्हणजे बझर. अशा 2 प्रकारचे. मग तुम्ही जर त्याला बारकाईने जर बघितलं, अजून लक्ष दिलं तर तुम्हाला कळेल की ह्याला लाल वायर आणि काळी वायर दिलेली, पण तसं इथं कुठंच दिलं नाही बघा. इथं तुम्हाला लाल वायर दिसते आणि इथं लाल वायर दिसते, दोन्ही पण लाल वायर दिसतात. थोडस झूम होत असेल तर बघा तुमच्या स्क्रीनवरती. दिसतंय सर्वांना? वरच्या बझर वरती बघितलं तर रेड कलरची वायर आणि ब्लॅक कलरची वायर, पण खालच्या बेल मध्ये जर पाहिलं तर दोन्ही लाल वायर. म्हणजे इथं तुम्ही कुठल्याही वायर कशाही जोडू शकता एसी सप्लायला, पण डीसी सप्लायला तुम्हाला पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह, निगेटिव्हला निगेटिव्ह, म्हणजे लाल वायरला लाल वायर जोडावे लागणार आहे, काळ्या वायरला काळी वायर जोडावे लागणार आहे. त्याच वेळेस तुमचं सर्किट किंवा तुमचं बझर बेल काय करणार आहे, काम करणार आहे. पुढे जाऊया अजून आपण. बघा, फ्यूज आणि एमसीबी. आता हे पार्ट पाहिलेत का सगळ्यांनी? हो. बरोबर, ह्यांचं काम काय बरं, कोण सांगू शकेल? सर्किट ब्रेक करण्यासाठी वापरतात. ओके, घरातील त्याचं मुख्य काम म्हणजे 2 शब्दाचं लक्षात ठेवायचंय, ओव्हर व्होल्टेज किंवा ओव्हर करंट. लो व्होल्टेज
किंवा लो करंट म्हणजे अचानक डिम लाईट आली की हा ट्रिप होणार आहे, किंवा अचानक शॉर्ट सर्किट झालं, ओव्हरलोड झालं तर हा ट्रिप होणार आहे. म्हणजे एमसीबी असेल, फ्यूज असेल तर त्यातली तार काय होणार आहे, जळणार आहे. आणि एमसीबी असेल तर ट्रिप होणार आहे. म्हणजे फ्यूजच्या नंतरचं पुढचं वर्जन काय, तर एमसीबी. एमसीबी म्हणजे मिनिएचर सर्किट ब्रेकर. घरातला करंट जर वाढतोय किंवा एखादा पार्ट शॉर्ट होतोय, मिक्सर शॉर्ट होतोय, समजा फॅनचं वायडिंग जळतंय किंवा शॉर्ट होतोय, इस्त्री मधल्या कॉईल असतील त्या जळत असतील किंवा त्या शॉर्ट होत असतील, तर हे लगेच ट्रिप होतात. म्हणजे संरक्षण करण्याचं काम ह्या दोघांचं आहे, फ्यूज किंवा एमसीबी. आता फ्यूज थोडेसे कालबाह्य होत चाललेले, त्याची जागा एमसीबीने घेतलेली. एमसीबी पेक्षा पण एमसीसीबी आलेला आहे, मिनिएचर सर्किट ब्रेकरच्या पुढचं वर्जन आहे. त्यानंतर अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर आहे, जमिनीमध्ये करंट वाया गेला की लगेच तो एमसीबी ट्रिप होतो, म्हणजे आपल्याला शॉक बसणार नाही. असे सुद्धा सर्किट ब्रेकर आलेले आहेत. सर्किट ब्रेक करणं म्हणजे काय, तर तुमच्या घरातली लाईट डायरेक्ट ब्रेक करणं, कुठलंही उपकरण शॉर्ट झालं किंवा कुठं जर करंट लीक होतंय असं कळलं की लगेच तो हा जो काळा रॉड दिसतोय किंवा काळी प्लेट जी दिसते, ती काळी प्लेट काय होणार आहे, ट्रिप होणार आहे. आणि आपण नंतर समजा इस्त्री करताना हा रॉड खाली पडला, हा नॉब जर खाली पडला, तर आपण लक्षात घ्यायचं की आपल्या इस्त्रीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. मग इस्त्री सर्किट पासून किंवा त्याची पिन बाजूला काढायची आणि हा रॉड पुन्हा वरती करायचा आहे. आणि वरती केल्यानंतर सर्किट जर ओके चाललं तर ठीक आहे, आणि पुन्हा इस्त्री लावून जर हा पडत असेल तर इस्त्री मधली कॉईल काय असणार आहे, आपल्या शॉर्ट झालेली असणार आहे. मग असं ओळखू शकतो. म्हणजे हे संरक्षण करणारं साधन आहे. जसं आपण आपल्या घराच्या बाहेर किंवा आपल्या गल्लीमध्ये कुत्रं पाळलेलं असतं, तर ते काय करतं, घराचं संरक्षण करतं किंवा तिथल्या एरियाचं संरक्षण करतं. तसं ह्यानी संरक्षण करणं गरजेचं आहे आपल्या घरातल्या सर्किटचं, वायरिंगचं. नाहीतर बऱ्याच वेळा होतं बघा, शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. आग लागण्यामागचं कारण काय असतं, तर हे जे एमसीबी आहेत, हे एमसीबी प्रॉपर करंट रेटिंगचे वापरलेले नसतात. मग आपल्या घरामधलं आपल्याला करंट रेटिंग माहिती पाहिजे की किती करंट लागतोय. मग आपण जास्तीत जास्त घरामध्ये 16 अँपियर, इथं जर तुम्ही बारकाईने जर बघितलं तो 16A लिहिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला मी पीडीएफ पाठवेल त्यावेळेस झूम करून पहा, किंवा तुमच्या घरामधले जे एमसीबी असतील त्याचं रिडिंग पहा की 16 अँपियर आहे का. 32 अँपियर जर असेल ना, तर तो खूप करंट म्हणजे येईपर्यंत थांबतो. 32 अँपियर करंट घरापर्यंत जाईस तर तो थांबतो, आणि 32 अँपियरच्या पुढे गेल्यानंतर ट्रिप होतो. आणि बऱ्याच वेळा असं होतात की घरामध्ये लहान कॅपॅसिटीच्या वायर वापरलेल्या असतात, लहान लहान वायर असतात, मग त्या वायर जळून जातात. पण 32 अँपियरचा जो एमसीबी आहे तो ट्रिप होत नाही. मग ट्रिप न झाल्यामुळे आपल्या घरामध्ये आग लागू शकते. त्यामुळे एमसीबीचं करंट रेटिंग आपल्या वायर म्हणला किंवा घरामधले जे जाणकार व्यक्ती असतील त्यांना सांगायचं की घरामधलं एमसीबीचं करंट रेटिंग किंवा फ्यूजची तार. आता बघा, विहिरीवरच्या मोटर सुद्धा काय करतात, फ्यूज सारखा जातोय म्हणून अल्युमिनियमच्या तारा टाकतात आणि फ्यूज टाकून देतात. तिथं मोटर जळते पण फ्यूज जळत नाही. तर फ्यूज हे एक संरक्षण साधन आहे. त्यांनी घरातल्या वस्तूंचं संरक्षण करणं गरजेचं आणि ते ट्रिप होणं गरजेचं. ठीक आहे, लक्षात आलं असेल. पुढे जाऊया. आता ह्या दोन गोष्टी माहिती आहेत सगळ्यांना. रिप्लाय करू शकता आपण. माईक आणि लाऊडस्पीकर दिलेला आहे, याचा उपयोग पण बऱ्यापैकी माहिती असेल तुम्हाला, बरोबर. आणि लाऊडस्पीकरची ही डायग्राम देण्यामागचं कारण बघा, तुम्ही साऊंड पाहिला असेल, साऊंडच्या पाठीमागे मॅग्नेट असतो, तो मॅग्नेट यस पोल म्हणून काम करतो आणि एक कॉईल असते आतमध्ये. त्याच्यामध्ये तुम्ही जर कधी स्पीकर फाडला तर तुम्हाला जो ब्लॅक कलरचा पेपर दिसेल त्याला पेपर कोन म्हटलं जातं. त्याच्यानंतर खाक्या कलरचं एक असं स्प्रिंग टाईप तुम्हाला एक पेपर दिसेल, त्याला स्पायडर म्हटलं जातं. आणि त्या स्पायडर वरती एक कॉईल बसवली जाते. मग ती कॉईल यन पोल म्हणून काम करते. यस आणि यन पोल याच्यामध्ये व्हायब्रेशन होतं आणि आवाज निर्माण होतात. आणि आपण आवाज देण्याचं काम ह्या माईकच्या द्वारे केलं जातं किंवा ह्या मायक्रोफोनच्या द्वारे केलं जातं. आणि हे सिग्नल वाढवण्याचं काम कोण करतं बरं? ह्या दोघांमधला जो पार्ट असतो तो कुठला पार्ट असतो, कोण सांगेल?
कोणी सांगेल का? मगाशी झालाय आपला पार्ट. मॅग्नेट. नाही, सिग्नल वाढवण्याचं काम. आता इथं माईक मध्ये तुम्ही हळू बोललात, पण लाऊडस्पीकर मधून आवाज वाढणार आहे. मग इथं एक पार्ट वापरणार. पार्ट म्हणजे मशीन वापरतोय, आणि त्या मशीन मध्ये एक पार्टचं नाव सांगितलं बघा मगाशी आपण. ट्रान्झिस्टर. ट्रान्झिस्टर. व्हेरी गुड. काय आहे? ट्रान्झिस्टर. तो काय करतोय? लो सिग्नलचं रूपांतर हाय सिग्नल मध्ये करतोय. मग ह्या माईक आणि ह्या स्पीकरच्या मध्ये मशीन असते, आणि त्या मशीन मध्ये हे ट्रान्झिस्टर नावाचे पार्ट काम करत असतात, आणि ते पार्ट काय करतात? लो सिग्नलचं रूपांतर हाय सिग्नल मध्ये करत असतात. ठीक आहे, पुढे जाऊया. त्याच्यानंतर बघा, लॅम्प दिलेला आहे. बल्बचा सिम्बॉल कसा असतो? आता बल्ब सांगायची गरज नाहीये की तुम्हाला बल्ब काय काम करतात. ठीक आहे, बल्बचा सिम्बॉल बघा हा असेल. ड्रॉ करून दाखवतो तुम्हाला. मॅक्सिमम सिम्बॉल जो असतो तो इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये हा वापरतात. आणि जर तुम्ही प्रॉपर डायग्राम बघितला ऑनलाईनला वगैरे तर तुम्हाला हा सिम्बॉल मिळणार आहे. पण जास्त करून आपण हा वापरतो सर्किट डायग्राम वगैरे तयार करण्यासाठी. तर एलईडी किंवा बल्ब हा सिम्बॉल आहे त्याचा. त्याच्यानंतर वायर. वायरला फक्त आडवी रेष टाकली जाते म्हणजे वायर असं समजलं जातं. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस आता बल्ब आहे, ठीक आहे, बल्बचा सिम्बॉल काढतो एक मी वरती, आणि त्याला वायर जोडून दाखवतो. ठीक आहे, हा बल्बचा सिम्बॉल आहे. तर हिथून हिथच काहीतरी टाकलंय, आणि हिथून इथं मी जोडलंय. म्हणजे हे जी सरळ रेष गेली ह्याला म्हणायचं वायर. आणि इथं जर जोडलं असं एक गोल पॉइंट काढला, इकडे एक गोल पॉइंट काढला, इकडे एक सरळ रेष काढली, आणि ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह म्हणजे एक सेल जोडला. तर हे बघा, हे झालं सगळं वायरिंग. एका सर्किटचं डायग्राम झाली. म्हणजे ह्या स्विच वरती हा बल्ब चालणार आहे, अशा टाइप मध्ये हे झालं. मग ह्याला म्हणायचं वायर. ठीक आहे, वायरचा सिम्बॉल लक्षात ठेवा. सिम्बॉल कधीही तुम्हाला उपयोगी पडू शकतात. जसं तुम्ही रस्त्यावरून इकडे तिकडे जात असता, तर रस्त्यावरती सिम्बॉल दिसतात. लेफ्टला वळायचं, राईटला वळायचं, वन वे आहे, हॉर्न नको, हॉस्पिटल आहे, शाळा आहे, गतिरोधक आहेत, असे सिम्बॉल्स असतात. तसे इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामध्ये सुद्धा सिम्बॉल असतात की त्या सिम्बॉल वरून तुम्हाला समजलं पाहिजे की हा कशाचा सिम्बॉल आहे आणि तो कशासाठी वापरायचा आहे. तर वायरचा सिम्बॉल फक्त एक आडवी रेष आहे, आणि बल्बचा सिम्बॉल तुम्हाला दिसतोय. त्याच्यानंतर कनेक्टिंग वायर आहेत की दोन वायर एकमेकांना जोडल्यानंतर त्या कशा दिसतात. ठीक आहे, त्याचा सिम्बॉल कसा आहे? तर एक वायर आहे चालली, त्यांनी इथं एक वायर जोडली आणि तिला खाली जॉईंट मारून घेतलेले, परत इथं एक जॉईंट केला आणि तिला वरती घेतलेली आहे. म्हणजे हे जॉईंट झालं. तसं इथं शेजारी दाखवलेले की वायर जॉईंट केलेली आहे, एकमेकांना वायर जोडताय. त्याचा सिम्बॉल जो आहे तो अशा पद्धतीत सिम्बॉल आहे. तुम्हाला जर असा सिम्बॉल कधी पाहायला भेटला तर त्याला म्हणायचं वायर कनेक्टेड सिम्बॉल. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर पुढचा सिम्बॉल तुम्ही पाहू शकता की खालून वायर चालली आणि एक वरून वायर चालली, पण ह्या दोघांचा परस्पर काहीही संबंध नाही. मग तसं इथं दोन तुम्ही वायर पाहू शकता की ही वायर वेगळी आहे आणि ही वायर वेगळी आहे. पूर्णतः वायर्स वेगवेगळ्या आहेत, या दोघांचा काहीही संबंध नाही. पण वरती जर पाहिलं तुम्ही तर त्या वायर एकमेकांना अटॅच केलेल्या आहेत, आणि खाली जर पाहिलं तर त्या वायर एकमेकांना जोडलेल्या नाहीत. हे त्याचे सिम्बॉल दर्शवतात. त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण. स्विच पाहिले असतील. हा स्विचचा सिम्बॉल स्क्रीनशॉट काढून ठेवा, किंवा तुम्हाला थोड्या वेळाने लेक्चर झाल्यानंतर हे सिम्बॉल पाठवणार आहे. उद्या तुम्हाला ह्या सिम्बॉलचा वापर करायचा आहे. जग बटन पाहतो आपण, त्या बटनचा हा सिम्बॉल आहे. ह्याला एसपी स्विच म्हटलं जातं, सिंगल पोल स्विच. म्हणजे एका साईडला तुम्ही सप्लाय द्यायचा आहे आणि एका साईडून सप्लाय घ्यायचा आहे. तसा खाली स्विच दिसतोय बघा दुसरा, डीपी स्विच म्हणजे डबल पोल स्विच. एका साईडून सप्लाय द्यायचा आहे, पण तुम्हाला दोन टर्मिनल भेटतायत बघा पुढे, एक वरच्या साईडला आणि एक खालच्या साईडला. म्हणजे तुम्ही वरून सप्लाय घेऊ शकता किंवा खालून सप्लाय घेऊ शकता. या साईडला जर पाहिलं तुम्ही बटन इकडचं, तर ह्याला 3 टर्मिनल आहेत, बरोबर दिसत असतील तुम्हाला. खालच्या ह्याच्यामध्ये
3 टर्मिनल आहेत, पण इथं जर पाहिलं तर तुम्हाला 2च टर्मिनल दिसतील. वरच्या डायग्राम मध्ये 2 टर्मिनल आणि खालच्या डायग्राम मध्ये 3 टर्मिनल. म्हणजे त्याला डीपी स्विच म्हणायचं आणि त्याला एसपी स्विच म्हणायचं. एसपी म्हणजे सिंगल पोल आणि जिथून 2 आउटपुट भेटणार आहेत त्याला डबल पोल म्हणायचं. असे सिम्बॉलचे नाव आहेत. हे गाड्यांमध्ये वगैरे वापरले जातात किंवा बॅटऱ्यांमध्ये वगैरे वापरले जातात की रिव्हर्स फॉरवर्ड करायचं असेल, मोटर रिव्हर्स फॉरवर्ड करायचं असेल तर डीपी स्विच, आणि फक्त चालू बंद करायचं असेल तर तुमचा एसपी स्विच वापरणार आहात. ठीक आहे, पुढे जाऊया अजून. त्यानंतर बघा पुश बटन. हे पुश बटन पाहिले असतील टीव्ही वरती किंवा रिमोट वरती वगैरे पुश बटन पाहिलेले असतील. त्याला NC म्हटलं जातं, नॉर्मली ओपन किंवा नॉर्मली क्लोज. तुम्ही जर डायग्राम जर पाहिली तर लक्षात येईल की या डायग्राम मध्ये इथं जोडलेलं 13 नंबर आणि 14 नंबरची ही वायर जोडलेली दिसत नाहीये, परंतु इथं 11 आणि 12 नंबर जोडलेली दिसते. म्हणजे हा क्लोज आहे आणि हा ओपन आहे. त्यामुळे त्याला म्हटलं जातं नॉर्मली ओपन आणि नॉर्मली क्लोज. म्हणजे तुम्ही हे बटन प्रेस केलं की सर्किट चालू होणार आहे, आणि हे ऑलरेडी सर्किट चालू आहे. ह्याला प्रेस केलं की सर्किट बंद होणार आहे. म्हणजे सर्किट चालू किंवा बंद करण्यासाठी, जे सर्किट बंद आहे त्याला चालू करण्यासाठी NO चा वापर करायचा, आणि जे सर्किट चालू आहे त्याला बंद करण्यासाठी NC चा वापर करणं. म्हणजे बंदचं चालू करणे किंवा चालूचं बंद करणे. इथं पण तुम्ही हे स्टार्टर बघा, मोटरचे स्टार्टर बघितले असतील, त्याच्यामध्ये सुद्धा हे स्विच वापरले जातात. NO आणि NC अशा 2 टाईपचे स्विचेस असतात. त्याच्यानंतर पुढं रिले आहेत. रिलेचं काम काय आहे, तर सप्लाय कन्वर्ट करणं म्हणा, किंवा एखादा पार्ट आपल्याला चालू किंवा बंद पाहिजे असेल, जसं की IoT प्रोजेक्ट आहेत, आता इंटरनेट ऑफ थिंग्स वरती बनणारे प्रोजेक्ट आहेत, किंवा तुमचं साधं 2 व्हीलरचं जर घेतलं तर त्याच्यामध्ये सुद्धा रिले बघायला भेटतो. तुम्ही जर राईट साईडचा इंडिकेटर लावला तर तिथं बजर वाजतं बघा, एक आवाज करत किंवा इंडिकेटर लागतो, तर तिथं रिले यूज केलं जातात. मग त्या रिले मध्ये सुद्धा एसपी रिले आणि डीपी रिले, म्हणजे सिंगल पोल रिले आणि डबल पोल रिले. ज्याला 2 टोकं असतील तो सिंगल पोल रिले असेल, आणि जिथं 2 टोकं असतील तिथं डबल पोल रिले असतील. तर हे रिलेचं फंक्शन तुम्ही जर तुम्ही पुढच्या अजून भागांमध्ये जर सहभाग होत राहिलात तर तुम्हाला रिले वगैरे हे कळत जातील सगळे. आपण इलेक्ट्रॉनिकची सिरीज आपण कंटिन्यू करत राहणार आहोत. त्याच्यानंतर अर्थिंग बघा. अर्थिंग मध्ये पण 2 प्रकार आहेत. एक जमिनीमध्ये अर्थिंग केलं जातं. तुम्ही जर घराच्या शेजारी वगैरे खड्डा खंदून बघा, तिथं वायर पुरली जाते, मीठ कोळसा वाळू टाकले जातं, तर तो एक अर्थिंगचा एक भाग आला. त्याला AC अर्थिंग म्हणायचं. AC सप्लाय साठी गेलेलं अर्थिंग. आणि डिजिटल ग्राउंड जे आहे ते सर्किट बोर्ड असतात. तुम्ही PCB बघितलेत का बरं? प्रिंटेड सर्किट बोर्ड किंवा टीव्हीच्या पाठीमागचं किट किंवा बल्बच्या पाठीमागचं किट, तर त्या किटवर जर पाहिलं तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात असं निळा पार्ट दिसेल. तो निळा पार्ट म्हणजे काय असणार आहे? डिजिटल ग्राउंड असणार आहे. सप्लाय जाण्यासाठी केली गेलेली व्यवस्था, त्याला म्हटलं जातं डिजिटल ग्राउंड. सप्लाय येत असतो फेज मधून, जात असतो न्यूट्रल मधून. ठीक आहे, तर हे ग्राउंड म्हणायचं त्याला, सप्लाय जाण्यासाठी केली गेलेली व्यवस्था. त्याच्यानंतर कॉईल आहेत. मग कॉईल म्हणजेच काय, तर सेल्फ इंडक्शनच्या तत्वावरती हे काम करत असतात. स्वतःचं मॅग्नेटिक फील्ड स्वतः कट करतात. आणि चोक असायचे पहिल्या ह्याच्यामध्ये खाली, आयर्न कोअर इंडक्टर म्हटलेलं आहे. हे तर तुम्ही पाहू शकता शेजारी. जर टीव्हीचं किट पाहिलं असेल तर तुम्हाला अशा टाईप मधला पार्ट दिसेलच, किंवा असे पार्ट सुद्धा तुम्हाला टीव्ही मध्ये, FM मध्ये, रेडिओ मध्ये दिसतील, किंवा साध्या साध्या चार्जर मध्ये सुद्धा असे पार्ट आहेत की ते सेल्फ इंडक्शनच्या तत्वावरती काम करतात. सेल्फ इंडक्शन म्हणजे स्वतःचं मॅग्नेटिक फील्ड स्वतः कट करणे आणि विद्युत दाब म्हणजे व्होल्टेजची निर्मिती करणं, जास्त प्रमाणात व्होल्टेज निर्माण करणं, ह्या दोघांचं काम आहे. त्याला इंडक्टर असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर व्हेरिएबल इंडक्टर, जसं की
आता कूलर आलेले आहेत बघा. कूलर मध्ये फॅनचं तुम्ही त्या मोटरचं स्पीड 1 वर 2 वर 3 वर ठेवू शकता. मग ह्या कॉईल मध्ये टर्न दिलेले आहेत. तुम्ही जर बारकाईने त्या कॉईल कडे पाहिलं तर इथं पहिलं टर्मिनल आहे, इथं दुसरं टर्मिनल आहे आणि इथं तिसरं टर्मिनल आहे. असे 3 टर्मिनल आहेत आणि त्या 3 टर्मिनल नुसार तुम्ही तुमच्या मोटरचं स्पीड किंवा अजून अशी मोटर तुम्ही कुठं पाहिली सांगू शकता का? मिक्सर पाहिला असेल बघा. मिक्सर मध्ये सुद्धा अशा प्रकारचं वायडिंग केलेलं असतं. त्याला म्हटलं जातं व्हेरिएबल रेजिस्टर, व्हेरिएबल इंडक्टर. मग तो काय करतोय, व्हेरिय करतोय, म्हणजे त्याच्यामध्ये व्हेरिएशन आणतोय आणि त्याचं मॅग्नेटिक फील्ड कमी किंवा जास्त करण्याचं काम हा करत असतो. त्याच्यानंतर पुढचा पार्ट जो आहे तो म्हणजे इलेक्ट्रिक मोटर. त्याच्यामध्ये एन पोल, एस पोल, त्याचा सिम्बॉल पाहू शकता. आणि ह्या मोटर मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी वापरलेल्या असतील लहानपणापासून वगैरे. तुम्ही बघत असाल, आता जे लहान मुलं असतील ऑनलाईन ते तुम्ही वापरत असाल कदाचित. एक पॉझिटिव्ह वायर निगेटिव्ह वायर जोडली की ही मोटर फिरते. त्याला डीसी मोटर म्हणायचं. फक्त ती डीसी सप्लाय वरतीच काम करते. त्याच्यानंतर पुढे जाऊया थोडस. एसी मोटर बघा कशा दिसतात. ज्या आपल्या घराच्या बाहेर वगैरे किंवा पाणी ओढण्यासाठी वगैरे मोटर काढलेले असतात तशा एसी मोटर. एसी मोटर मध्ये सुद्धा 2 प्रकार असतात, सिंगल फेज मोटर आणि 3 फेज मोटर असते. मग ती काय काम करते तर 3 फेज म्हणजे RYB याच्यावरती काम करत असेल तर 3 फेज मोटर म्हणायचं. आणि फक्त 1 फेज म्हणजे 2च वायर त्या मोटरला जोडले असतील तर तिला सिंगल फेज मोटर म्हणायचं. म्हणजे जसजसे हे आपण पुढे जाणार आहोत या सिरीज मध्ये फन विथ इलेक्ट्रॉनिकच्या, तसतसं तुम्हाला हे सिम्बॉल्स अजून बारकाईने पाहायला भेटतील. त्यानंतर हे कसे काम करतात, सिम्बॉल कसे वापरायचे असतात, कसे जोडायचे असतात, हे अजून कळणार आहे. त्याच्यानंतर पुढे आहे ट्रान्सफॉर्मर, की एसी सप्लायचं रूपांतर डीसी मध्ये करण्यासाठी आपण डायोड वापरला, ठीक आहे. पण 240 व्होल्टचं रूपांतर 12 व्होल्ट मध्ये करण्यासाठी जो घटक वापरला जातो त्याला म्हटलं जातं ट्रान्सफॉर्मर. म्हणजे व्होल्टेज जास्त आहे आणि कमी व्होल्टेज जर करायचं असेल तर तिथं वापरावा लागतो पार्ट म्हणजे ट्रान्सफॉर्मर. जास्त व्होल्टेजचं रूपांतर कमी व्होल्टेज मध्ये करण्यासाठी ट्रान्सफॉर्मर हा घटक वापरला जातो. तो म्युच्युअल इंडक्शनच्या तत्वावरती काम करत असतो. आणि शेवटचे 2 सिम्बॉल पाहणार आहोत आणि थांबणार आहोत आपण आज. सेकंड लास्ट सिम्बॉल आहे म्हणजे आयसी, इंटिग्रेटेड सर्किट असं म्हटलं जातं. मग याच्यामध्ये रेजिस्टर, कॅपॅसिटर, डायोड असे सगळे पार्ट मिक्स करून ह्याला एकत्र केलेलं असतं. ह्याला एसएमडी सुद्धा म्हटलं जातं. एसएमडी म्हणजे सरफेस माउंट डिव्हाइस. हा काय करतो, फक्त पीसीबीच्या म्हणजे सर्किट बोर्डच्या, मोबाईलला जर पाहिलं तर एकाच बाजूला बसतो म्हणून एसएमडी त्याला म्हणायचं, सरफेस माउंट डिव्हाइस किंवा आयसी म्हणजे इंटिग्रेटेड सर्किट. एक प्रकारचा हा ब्रेन म्हणून काम करत असतो. तुम्ही जर कम्प्युटरचे वगैरे पीसीबी जर पाहिले तर तुम्हाला हे पार्ट तुम्हाला पाहायला भेटणार आहेत, आयसी. त्याच्यानंतर सुरुवातीला सांगितलं होतं बघा ब्रिज रेक्टिफायर, आठवतंय का बरं कुणाला? ब्रिज रेक्टिफायर येस सर. आठवते ना? ब्रिज रेक्टिफायर एसी सप्लायचं रूपांतर डीसी सप्लाय मध्ये करणं. मग ह्या ब्रिज रेक्टिफायरचं काम आहे. मग तुम्ही इथं पाहू शकताय सिग्नल दिलेला आहे, एसीचा सप्लाय आहे आणि दुसरीकडे डीसीचा सप्लाय निघलेला आहे. इथे पहा एसी सिग्नल दिलेला आहे, एसी सिग्नल दिलेला आहे म्हणजे जो ट्रान्सफॉर्मर आहे तो ट्रान्सफॉर्मरच्या इथं वायर जोडल्या जातात. आणि मग रेक्टिफायर असे 4 डायोडचे सिम्बॉल आहेत. हे 4 डायोड असे जोडले जातात एकमेकांना. आणि त्याच्यानंतर एसी सप्लायचं रूपांतर डीसी सप्लाय मध्ये करण्यासाठी हे 4 डायोड. मग आता इलेक्ट्रॉनिक्स वाढत चाललेले, क्षेत्र वाढत चाललेलं आहे, त्यामुळे त्यांनी 4 डायोडच्या ऐवजी एकच पार्ट तयार केला आणि त्याला नाव दिले रेक्टिफायर. आणि सरळ म्हटलेलं आहे एसी सप्लाय इथं जोडायचा आहे, पॉझिटिव्ह टर्मिनल इथून घ्यायचंय आणि निगेटिव्ह टर्मिनल या बाजूने घ्यायचंय. म्हणजे इतकं सोपं केलेलं आहे. 4 डायोड जोडायची गरज नाही. आता फक्त एकच पार्ट जोडा आणि तुम्ही एसी सप्लायचं रूपांतर डीसी सप्लाय मध्ये करून घेऊ शकता. मग हा पार्ट तुम्ही
इंडक्शन कुकर जे असतात, जे शेगड्या असतात ना, शेगडी इलेक्ट्रिकल शेगडी असते, त्याच्यावर वेगवेगळे नॉब असतात, टेम्परेचर आपण सेट करू शकतो. तर अशा ठिकाणी आता हा पार्ट वापरला जातोय. अजून म्हणजे हा पार्ट जास्त प्रचलित नाहीये, पण ठराविक जण हा पार्ट वापरतात. ह्याला म्हणायचं ब्रिज रेक्टिफायर. ठीक आहे, आता थोडं प्रेझेंटेशन थांबवतोय कारण वेळ पण खूप झालेला आहे. उद्या जरी आपला पॉइंट नाही संपला, सगळ्यांनी जर आपले आपले कॅमेरे जर ऑन केले तर मला पाहता येतील सगळ्यांना. आणि काही शंका असतील तरी जरूर विचारा. जरी उद्या नाही संपला आपला, जरी चॅप्टर म्हणा किंवा आपण जेवढं ठरवलेलं तेवढं नाही संपलं तरी आपण सोमवारी किंवा असंच एक्स्ट्रा लेक्चर मध्ये आपण घेऊया उद्या आणि परवा दिवशी. ठीक आहे, कुणाला काही शंका असतील तर विचारा जरूर. तसं आपण हे पार्ट रिपीट करणारच आहोत. उद्या पहिल्यांदा 6 वाजता लवकरात लवकर जॉईन व्हा. तसं रिपीट करूया पुन्हा एकदा आणि पुन्हा सगळं सुरू करूया व्यवस्थित. कोणाला काय अडचण आजच्या लेक्चर मध्ये वगैरे कार्यशाळेमध्ये? तर या सेशनचं रेकॉर्डिंग भेटेल काय? हो, देतो मी तुम्हाला, रेकॉर्डिंग पाठवतो. आणि हे पीपीटी जे आहे आत्ताची, ती पीपीटी पण पाठवतो मी. उद्याचा भाग राहिलेला आहे कारण की हाच भाग जास्त वेळ चालला आपला, तर पीपीटी मी ऍडव्हान्स मध्ये पाठवून ठेवेन तुम्हाला. चा उपयोग तुमच्या पुरता मर्यादित न ठेवता तुमच्या घरातली जर लहान मुलं असतील, विद्यार्थी असतील, तुम्ही स्वतःहून जरी त्यांना सांगितलं तरी चालण्याजोग आहे. की हे काळाची गरज होत चाललेली इलेक्ट्रॉनिक्स. कारण की सगळीकडे जर तुम्ही पाहिलं आता सध्याच्या काळामध्ये मेकॅनिकल क्षेत्र कमी होत चाललेलं आहे, मॅकॅट्रॉनिक्स वाढत चाललेलं आहे. म्हणजे मेकॅनिकल मध्ये इलेक्ट्रॉनिक्स कुठंतरी येतंय, इलेक्ट्रिकल मध्ये सुद्धा कुठंतरी इलेक्ट्रॉनिक्स येत आहे. म्हणजे फॅन पहिला किंवा कूलर पहिला फक्त इलेक्ट्रिकल सप्लाय वरती चालायचे, पण आता त्याला सुद्धा कूलरला सुद्धा रिमोट आलेले आहे, बरोबर, फॅनला सुद्धा रिमोट आलेले आहेत. म्हणजे हे सर्व काय झालेलं आहे, इलेक्ट्रॉनिक क्षेत्राशी निगडीत आलेलं आहे. मग तुम्ही ह्या बारकाईने गोष्टी आपल्या विद्यार्थ्यांना किंवा आपल्या मुलांना वगैरे सांगत चालला, घरच्यांना सांगा, म्हणजे त्याचा तुम्हाला पण फायदा होईल. ठीक आहे, कुणाला काही शंका आहे का अजून? चालेल, मग उद्या आपण बरोबर उद्या सायंकाळी 6:30 वाजता भेटूया. पुन्हा लिंकचं मी रिमाइंडर करून देईल तुम्हाला, नवीन लिंक पाठवेलच. त्या लिंकला तुम्ही क्लिक करून किंवा आहे ही लिंकला जरी क्लिक केलं तरी तुम्ही जॉईन करू शकता. आहे हीच लिंक मी कंटिन्यू करेल. जर काही प्रॉब्लेम आला तर नवीन लिंक मी उद्या पाठवून दिला आपापल्या जे आहेत जेवढे अटॅच झालेले आहेत त्या सगळ्यांना. आणि उद्याचं सेशन सगळं संपलं तर ठीक आहे, नाहीतर मग आपण कंटिन्यू सोमवारी करूया. आणि सोमवारी झाल्यानंतर एक फक्त छोटासा गुगल फॉर्म भरून द्या आणि तुम्हाला तुमचे सर्टिफिकेट आहेत ते सुद्धा मिळून जातील. ओके, थँक्यू. आणि थांबूया आपण. ओके, गुड नाईट सर्वांना.